चला तर मित्रांनो, आपला जो काय पुढचा चॅप्टर आहे पाठ्यक्रम S2चा शालेय संस्कृती व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन, त्याचा चौथा चॅप्टर शालेय नियोजन व शाळेची परिणामकारकता आता आपण बघणार आहोत. आपण इथून मागे काय काय बघितलंय, शाळेतल्या ज्या काही गोष्टी आहे, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, सचिवालय यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या, कार्य, हे काय आपण आता इथून मागे बघितलं. आता शाळेचं नियोजन आणि ती शाळेची परिणामकारकता म्हणजे कशासाठी शाळा हवी आहे, त्याचं नोंदपत्रक काय असायला हवे, त्याच्यात त्या NCET काय आहे, NCERT काय आहे, CCRT काय आहे, इत्यादी जे काय आपण आता बघणार आहोत ते या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी सांगते की खूप लेंदी चॅप्टर आहे. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन तर होतातच, परंतु जे काही इम्पॉर्टंट म्हणजे ज्या टॉपिकला जास्त वेटेज नाही आहे ते टॉपिक मी इतके खास म्हणजे फक्त वरवर घेईल. ठीक, तर मग सुरुवात करूया पहिल्या टॉपिकला. त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे शालेय नियोजन, व्याख्या, गरज आणि प्रकार. तर प्रास्ताविक काय सांगते की शालेय नियोजनात अनेक पर्यायातून उद्दिष्ट, धोरणे, कार्यपद्धती आणि कार्याची रूपरेखा ठरवली जाते. मग या प्रयत्नांचा समावेश करणं, कमी वेळात कमी श्रमात जास्तीत जास्त उद्दिष्ट कशी साध्य होतील याच्या गोष्टींचा किंवा या गोष्टींचा जेव्हा आपण आराखडा तयार करतो त्याला म्हणायचे नियोजन. आपण फर्स्ट इयरपासून बघत आलो आहे की नियोजन म्हणजे काय, शालेय नियोजन म्हणजे काय, वेळेचं नियोजन म्हणजे काय. ठीक, तर म्हणजे एखाद्या कामाची जी काही उद्दिष्ट आहे ती कमी वेळात आणि कमी वेळात आणि कमी श्रमात किंवा कमी खर्चात जी उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी जो काय आराखडा तयार केला जातो त्याला म्हणायचे नियोजन. मग शालेय नियोजन करण्याकरिता काही शाळाच्या गरजा, उपलब्ध साधन सामग्री, शासकीय धोरण इत्यादी जे काही सर्व बाबी असतात त्यांचा विचार केला जातो. नियोजन फक्त मुख्याध्यापकानं करून चालणार नाही, तर ते काय असतं, सहकारी शिक्षक, व्यवस्थापक मंडळ जे काय असतं ते सगळ्यांना नियोजन हे गरजेचं असतं. मग त्याच्या विविध त्यांनी डेफिनेशन्स दिलेल्या आहे शालेय नियोजनाच्या. मग पहिली आहे अभ्यासक्रमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवी घटक, पाठ्यक्रम, अध्ययन पद्धती, शैक्षणिक साधने, उपलब्ध कालावधी आणि उद्दिष्टपूर्तीची सूची याचा विचार करून जी काही कार्यवाही आहे त्यांचा तो काय नमुना तयार केला असतो, आराखडा तयार केला असतो त्याला म्हणायचे नियोजन. म्हणजे शाळेचे जे काय पाठ्यक्रम आहे, अध्ययन पद्धती आहे, साधने आहे, किती कालावधी लागणार किंवा ती काय उद्दिष्ट आहे ते पडताळा करून बघायचे आणि त्यासाठी जो काही कार्यवाही करण्यासाठी जो काही आराखडा तयार केला असतो त्याला म्हणायचं आहे शालेय नियोजन. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे एखादा कार्यक्रम असेल शाळेमध्ये, सपोज एखादं ते काय वार्षिक पारितोषिक काहीतरी राहतं, तो कार्यक्रमचं नाव मला आठवत नाही आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला 2-3 दिवस किंवा मग महिनाभर आधीच तयारी करावी लागते की कोण कोण येणार आहे. मग त्यांची नावे लिहून घ्यावी लागतात. मुलांना कशाप्रकारे तुम्हाला जो प्रोग्राम आहे पहिल्यापासून लास्टपर्यंत तो तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे, तशा प्रकारे तुम्ही जो काही आराखडा तयार केलेला असतो त्याला म्हणायचे नियोजन. दुसरा आहे विद्यार्थी विकासाकरिता संपूर्ण शाळेचे समन्वय, विविध कार्यक्रम आणि अभ्यासविषयक व सहशालेय विषयक विविध कार्यक्रम यांची कार्यवाही तसेच उद्दिष्टपूर्तीची पडताळणी यांचा शैक्षणिक वर्गासाठी किंवा वर्षासाठी विचारपूर्वक केला गेलेला आराखडा म्हणजे शालेय वार्षिक नियोजन. आत्ता सांगितलं जे काही तुमचे सहशालेय विविध उपक्रम असतील, कार्यक्रम असतील त्यांचा आराखडा नियोजितप्रमाणे किंवा व्यवस्थितपणे पार गेला पाहिजे. त्यासाठी जे काय आराखडा तयार केला असतो त्याला म्हणायचं आहे नियोजन किंवा शालेय नियोजन. मग त्याची गरज काय आहे, इम्पॉर्टंट आहे, गरज विचारली जाऊ शकते की शालेय नियोजन म्हणजे काय, त्याची व्याख्या सांगा, गरज आणि प्रकार सांगा, तीनही इम्पॉर्टंट आहे. तर गरज काय आहे बघूया. पहिला आहे की शिक्षणाची जी उद्दिष्ट असतात ती सहजपणे साध्य होण्यासाठी विविध कार्यक्रम असतात त्यांचा समन्वय साधून ज्यांची काही जाणीवपूर्वक कार्यवाही जी असते ती करणी जावं म्हणून मानवी श्रम, वेळ, उपलब्ध जे काही साधन सामग्री असते त्यांचा अपव्यय म्हणजे काय, एखादा म्हणजे अपव्यय म्हणजे बिना काही कामाचे जी काही साधन सामग्री आहे त्यांचा जो टाळण्यासाठी तो वेळ किंवा मग शालेय नियोजनाची गरज असते. कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी गरज असते. श्रम विभागणी करून कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी गरज असते. उपलब्ध मानवी शक्ती व भौतिक साधन सामग्रीचा योग्य कारणासाठी उपयोग करण्यासाठी गरज असते. मानवी घटकांची प्रगती साधण्यासाठी गरज असते. शालेय कार्याच्या कार्यवाहीमध्ये आवश्यकतेप्रमाणे योग्य त्या सुधारणा घडवून आणणंसुद्धा गरजेचं असतं. ही सगळे काय आहे शालेय नियोजनाची
गरज आहे. काय काय हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आहे, समन्वय साधण्यासाठी आहे, श्रम, वेळ उपलब्ध आहे, त्या साधन सामग्रीचा जी काही व्यवस्था असते ती अचूक व्यवस्था टाळण्यासाठी, कार्याला निश्चित दिशा देण्यासाठी, श्रम विभागणी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, उपलब्ध मानवी शक्ती आणि भौतिक साधन सामग्रीचा योग्य उपयोग करण्यासाठी, प्रत्येक मानवी घटकांची प्रगती साधण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार किंवा आवश्यकप्रमाणे सुधारणा घडवून आणण्यासाठी शालेय नियोजनाची गरज असते. तर पुढे आहे शालेय नियोजनासाठी आवश्यक बाबींचा विचार. मग कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर तो आपण बघूया. शिक्षकांनी शालेय नियोजनाचे स्वरूप जे आहे ते समजून घ्यायला हवं. शालेय नियोजन काय आहे, कशासाठी करायचं आहे ते समजून घेणं आणि त्यातल्या ज्या काय आठवड्याच्या तासिका आहेत, वर्षातील जे काही उपलब्ध आठवडे आहे त्या तासिका व्यवस्थित डिवाईड करणं, विविध विषयांतील ज्या क्षमता आहे, पाठ्यांश, उपक्रम यामधील परस्पर साम्यभेद जो आहे तो एकत्रित विचार करणं, वार्षिक शालेय नियोजन करताना अध्यापनांचे जे काही सराव, स्वाध्याय, स्वयंअध्ययन, उपक्रम यांच्या स्वतंत्र तासिका घेणं, मूल्यमापन प्रक्रिया, अध्ययन अध्यापनाचे जे काय अविभाज्य अंग आहे त्यामुळे स्वतंत्र तासिकेची त्याला गरज नाही आहे, तुम्ही ते एकत्रित पार पाडू शकतात. वर्षात ज्या चाचण्या होतात व त्या सत्र परीक्षा होतात त्या सगळ्यांचं वेळापत्रक आधीच तयार करून ठेवणं, ज्याचा काही कालावधी आहे तो व्यवस्थितपणे राखून ठेवणं, राष्ट्रीय सण असतात, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्या काही गव्हर्नमेंटच्या रविवारच्या सुट्ट्या आहेत त्यांचा समावेश त्या नियोजनामध्ये करणं, वर्षभरापूर्वी किंवा वर्षारंभी शाळांपूर्वी जी काही शाळात तयारी होत असते, दुसरे सत्र, सर्व चाचण्या यांचा समावेश त्यामध्ये करणं इत्यादी शालेय नियोजनासाठीच्या इम्पॉर्टंट बाबी आहे. आणि प्रकार कोणते आहे तर प्रकार आपण बघूया. मग शाळेमध्ये सगळेजण गरजेचं असतात. मग त्यामध्ये पालक आहे, समाज आहे, विद्यार्थी, शिक्षक हे सगळेजण आहे ती शालेय नियोजनात प्रक्रियेत सामावून घेणं यांना आवश्यक आहे. मग शालेय नियोजन ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यापूर्वी काही गरजा असतात. मग त्या गरजा कोणत्या कोणत्या तर त्यांचे 2 प्रकार पडतात गरजांचे. एक अल्पकालीन नियोजन आणि दुसरं आहे दीर्घकालीन नियोजन. अशा प्रकारे 2 त्यांच्या प्रकार पडतात. मग त्यानुसार अल्पकालीन नियोजन म्हणजे काय आहे की शालेय विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी कमी कालावधी लागणाऱ्या अशा स्वतंत्र बाबींचे नियोजन केलं जातं, त्याला म्हणायचं आहे अल्पकालीन. म्हणजे काय की एखादा कार्यक्रम आहे त्याला कमी कालावधी लागतो, तो 1-2 दिवसात पार होतो. किंवा मग एखादं तुमचं ती नॅकची कमिटी वगैरे येते तुमच्याकडे ना, मग ती काय असते 1-2 दिवसात ती पार होती. म्हणजे कमी कालावधी असणारे जे काही नियोजन आहे त्याला म्हणायचे अल्पकालीन नियोजन. एक्झाम्पल दिलं आहे की अध्ययन अध्यापनाचे नियोजन, सहशालेय कार्यक्रम, अभ्यासपूरक कार्यक्रम. पुढे आहेत त्याचे प्रकार. अल्पकालीन नियोजन बघितलं, त्याचा प्रकार काय काय आहे तर ते आपण बघूया. त्याच्यामध्ये काय येतं की विषय, शिक्षक किंवा मग वर्गनिहाय, दिनदर्शिकानिहाय, मासिकनिहाय, दैनंदिननिहाय इत्यादी जे काय आहे ते त्याचे प्रकार आहे. अल्पकालीन नियोजनाचे काही प्रकार असतात, ते कशानुसार असतात, अभ्यासक्रम पूरक आणि अभ्यासक्रमाचे जे काय व्यवस्थित कार्यक्रम असते ते व्यवस्थित पार पडण्यासाठी यांचे प्रकार त्यांनी दिलेले आहे. पुढे दुसरा आहे की विषय निहाय नियोजन. त्यातलं पहिलं आहे तर ते आपण बघूया. विषय निहाय म्हणजे काय की नेमका आपला जो विषय आहे त्यामध्ये कोणते घटक आहे, उपघटक आहे, पाठ्यक्रम आहे, अध्ययन निष्पत्ती, त्यातल्या क्षमता, उपक्रम यांची नियोजन करण्याची जी काही चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असते ती कशामध्ये असते, विषय निहाय नियोजनामध्ये असते. जो काही सहसंबंध आहे, वार्षिक नियोजन करण्यापूर्वी विविध विषयांचा सहसंबंध त्यामध्ये विचारात घ्यावा लागतो. प्रत्यक्ष अध्यापनासाठी किती वेळ द्यावा आणि सराव स्वाध्यायासाठी किती वेळ द्यावा याचा विचार त्यामध्ये केलेला गेलेला असतो. पुढे आहे ज्या काही संकल्पना आहे, संबोध, व्याख्या, लोकजीवन, भाषा, परिचय, परिस्थिती जे काय आहे त्यांची उदाहरणं देणं कशामध्ये गरज असतं, विषयामध्ये, त्या विषयामध्ये देणं गरजेचं असतं. मग असं होतं का मी इतिहास तुम्हाला शिकवते आणि मी तुम्हाला मराठीचे एक्झाम्पल देते किंवा भूगोलचे एक्झाम्पल देते, कशामध्ये, इतिहासामध्ये, असं होत नाही. त्या विषयाची एक्झाम्पल त्याच विषयामध्ये देणं म्हणजे काय आहे, विषय निहाय नियोजन. अभ्यासक्रमातले जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तक जे आहे ते साधन मात्र एकमेव साधन नाही असं याचं भान नियोजनामध्ये ठेवावं गेलं पाहिजे. म्हणजे काय होतं बघा की आपण पाठ्यपुस्तक आपल्याकडे असेल तरच आपण स्टडी करतो असं नाही. तुमच्याकडे जर व्यवस्थित नियोजन असेल तर तुम्ही त्या विषयाचा स्टडी कुठेही आणि कशाही पद्धतीने करू शकता. अशी गरज नाही की जर तुमच्याकडं पाठ्यपुस्तक असेलच तरच तुम्ही अभ्यास करणार ना. ठीक. तर पुढे आहे जे काही दैनंदिन व्यवहाराशी निगडीत अनुभव आहे ते अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होण्यासाठी, जीवनाभिमुख होण्यासाठी त्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत किंवा विषयाच्या वार्षिक नियोजनामध्ये त्या दैनंदिन व्यवहारात जे काही घडत असतं त्या
घडलेल्या गोष्टींचं एक्झाम्पल देणं, उदाहरणे देणंसुद्धा गरजेचं आहे. अभ्यासक्रमामध्ये विषयनिहाय उद्दिष्टे व क्षमता विहित केलेल्या असतात. प्रत्येक विषयासाठी साप्ताहिक तासिकाही असतात. ठीक, आपल्याला माहिती आहे की आठवड्याचे जितके वार असतात त्या वारामध्ये आपल्याला ठरलेल्या तासिका असतात की सोमवारी 9 तास होणार, मंगळवारी 7 होणार, बुधवारी 8 होणार, परत नंतर 9, 7, 8 अशा प्रकारे तासिका ज्या असतात त्या प्रत्येक विषय जो आहे त्या विषयाला अनुसरून दिलेल्या असतात की प्रत्येक विषयाची तासिका जी आहे ती पूर्णपणे दिवसात पार पडली गेली पाहिजे. त्याचं जे काही दिवस आहे, वर्षातलं काम आहे ते त्यांनी विहित केलेलं असतं. मग विषयावर अध्यापन कसे करायचे, विद्यार्थ्यांना कोणत्या कृती कधी द्यायच्या, कोणते अध्ययन कधी द्यायचे, कोणते साहित्य उपलब्ध करून द्यायचे, त्याचा वापर करणं म्हणजे काय आहे, वार्षिक शालेय नियोजनात लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे, विषय निहाय नियोजन. पुढे आहे वार्षिक नियोजनाचा नमुना. मग त्यांनी पुढे वार्षिक नियोजनाचा नमुना दिलेला आहे की विषयावर गुण, इयत्ता तासिकेचे कामाचे गुण आणि किती दिवस त्यांची माहिती वगैरे त्यांनी तिथे दिलेली आहे. मग त्यांनी काय केलं आहे, विषय दिले आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषा, परिसर इत्यादी आणि परीक्षा गुण दिले आहे 100, 100, 40, 20 जसं तुमची भाषा असेल त्याच्यानुसार त्यांचे गुण दिले आहे. मग आठवड्यातील तासिका 5वी, 6वी, 7वी, मग कोणत्या वर्गावर किती तासिका हव्यात, महिन्यातील दिवस किती आहे आणि अध्यापनासाठी उपलब्ध दिवस किती आहे. सपोज असं आहे की जूनमध्ये 30 दिवस असतात परंतु त्यामध्ये त्यांना फक्त 14 दिवस उपलब्ध आहे. का तर तुमचा जून जो सुरू होतो तिथे तुमची शाळा सुरू होते. मग का बरं, कसं होतं की बघा, तुमची शाळा जर तुम्हाला 12 किंवा 13 तारखेला सुरू होणार असेल तर तुमचे 13 दिवस ऑलरेडी सुट्टीमध्ये गेलेले असतात. उरलेले दिवस आहे ते आहे किती, जवळपास 15 ते 16 दिवस. 16 दिवस म्हणजे 2 आठवडे. 2 आठवड्यामध्ये जवळपास 2 सुट्ट्या पडणार. मग गेले किती, 14 दिवस राहिले. ठीक, अशा प्रकारे त्यांना त्यांचं नियोजन करावं लागतं. पुढे आहे शिक्षक निहाय शालेय नियोजन. तर काय आहे ते बघूया. मग त्यातलं पहिलं आहे, शिक्षकांनी आपल्या अध्यापनात यश मिळवण्यासाठी केलेले जे काही नियोजन आहे त्याला म्हणायचे अध्यापन नियोजन. मग आपल्याला जे काही अध्यापनात सफलता मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला जो चॅप्टर कधी शिकवायचा आहे, कधी काय शिकवायचं आहे हे मिळवण्यास कशासाठी गरजेचं आहे, आपल्या शिक्षक किंवा सफलता मिळवण्यासाठी ते अध्यापनात सामील करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्टे कोणती, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा व शैक्षणिक साहित्यांचा वापर करावा लागतो इत्यादी बाबींचे नियोजन त्यामध्ये गरजेचं आहे. मग शिक्षक निहाय अध्यापन नियोजन झाल्यास निश्चिती केलेले जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होण्यास मदत होते व विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट ते बदल घडून येतात. मग जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होण्यास मदत झाली तरच विद्यार्थ्यांचे जे बदल आहे ते व्यवस्थितपणे घडून लागतात. मग त्यासाठी अध्ययन प्रक्रियेमध्ये नियमितपणा, रेखीवपणा आणि सुसंगतपणा असणं जास्त गरजेचं आहे. मग वर्षभरात जो काही नमुना असतो अभ्यासक्रमाचा तो पूर्ण करावा लागतो आणि त्या विषयाच्या पाठ्यक्रमाचे अध्यापनासाठी केलेले जे काही पद्धती आहे त्यांचं विभाजन त्यामध्ये करावं लागतं. मग पाठ्यपुस्तकातील एकूण प्रकरणे किती आणि उपलब्ध तासिका किती हे विचारात घेऊन ते पाठ्यपुस्तकाचं किंवा अध्ययनाचं नियोजन करावं लागतं. मग वर्षभरात शैक्षणिक प्रक्रियेशी संबंध घटकाचा अनुषंगाने मनोभूमिका तयार कराव्या लागतात. जे काही अध्ययनासाठीची सुविधा पुरवणारे उपक्रम आहे त्यांचं नियोजन करायला लागतं. आपल्याला एखादा टॉपिक असा असतो की ज्यामध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट दिलेली असते किंवा पर्यटकातली व्हिजिट दिलेली असते. मग त्या ठिकाणी आपल्याला तसं नियोजन करून मुलांना इंडस्ट्रियल व्हिजिट बघण्यासाठी न्यावं लागतं. ठीक ना. तर अशा प्रकारे जे काही नियोजन आहे ते शिक्षक निहाय शालेय नियोजन आहे. अध्यापनासाठी शिक्षकांनी केलेलं नियोजन आहे. पुढं आहे वर्गनिहाय नियोजन. मग शिक्षकांनी वर्गनिहाय नियोजन करताना वय, बौद्धिक पातळी याचबरोबर सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी जी असते ती लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये काय होतं की नियोजन करताना वर्ग कोणत्या इयत्तेचा आहे आणि वर्गातील परिस्थिती कशी आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. मग त्याचं जे काही नियोजन करताना उपयुक्त असे सहशालेय उपक्रमांचा समावेश त्यामध्ये केला असतो. बालक केंद्रित शिक्षण काय असतं, बालक केंद्रीय आहे, कृतीप्रधान आहे, उपक्रमधिष्ठित आणि आनंददायी सुद्धा असणं इत्यादी गोष्टींवर भर देणं म्हणजे काय आहे या गोष्टीमध्ये त्यामध्ये असतं. पुढे आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना संपादन करण्यासाठी कठीण वाटणारे जे काही क्षमता आहेत त्यांचा शोध घेणं आणि त्यासाठी योग्य उपक्रम किंवा मार्गदर्शन करणं हे वर्गनिहाय नियोजनात येतं. मग काही विद्यार्थी असतात बघा की त्यांना सपोज एखाद्याला मॅथ खूप छान येते पण विज्ञानात अडचण येते आहे, सायन्समध्ये एखाद्याला सायन्स खूप छान येते पण मॅथमध्ये अडचण येते. तर मग अशा विद्यार्थ्यांना काय करायचं, त्यांच्या ज्या काही क्षमता आहे त्यांचा शोध घेऊन त्यांना व्यवस्थितपणे उपक्रमांचं मार्गदर्शन करणं किंवा मार्गदर्शन करणं
गरजेचं असतं. मग वर्गात काय होतं की बौद्धिकरित्या काही कुशाग्र, मध्यम, अप्रगत असे विद्यार्थी असतात. मग ते विद्यार्थी त्यांचे एकूण विषय, त्यासाठी उपलब्ध तासिका, त्यांचे गुण, चाचणी, सहमाई किंवा मग ज्या काही वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा असतात, श्रेणी निश्चिती असतात, उत्तीर्ण होण्याचे जे काही गोष्टी असतात त्यांच्यावर भर द्यावा लागतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेंटॅलिटीवर ते नियोजन करावं लागतं. पुढे आहे दिनदर्शिका निहाय नियोजन. मग यामध्ये काय होतं की शाळा सुरू होण्यापूर्वीचं म्हणजेच उन्हाळी सुट्टीमध्ये आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने मुख्याध्यापकाला संपूर्ण शैक्षणिक वर्षभराचे राबवायचे जे काय कार्यक्रम आहे, उपक्रम आहेत त्यांचं दिनदर्शिकेच्या माध्यमातून नियोजन करावं लागतं. म्हणजे जेव्हा आपल्याला सुट्टी असते, विद्यार्थ्यांना सुट्टी असते, ती फक्त विद्यार्थ्यांना असते, शिक्षकांना असते का? नाही. शिक्षकांना पूर्ण पुढच्या वर्षीसाठी काय काय करायचं असतं त्याचं नियोजन शिक्षकांना करावं लागतं. पुढे आहे शाळेचे जे काय प्रथम सत्र, द्वितीय सत्र सुरू व बंद होण्यापूर्वी तारखा ज्या असतात त्या नोंद केलेली असते किंवा केली जावी लागते. पुढे आहे जे काय नियोजन करताना स्थानिक, शासकीय, लघु व दीर्घ सुट्ट्यांचे विचार करणं गरजेचं आहे. मग काय होतं बघा, आता महाराष्ट्राचं नियोजन कसं असतं, महाराष्ट्राला बऱ्यापैकी दिवाळीला 15 ते 21 दिवस सुट्टी असते. परंतु नॉर्थ ईस्ट किंवा मग तुम्ही नॉर्थ साईडला गेले तर तिकडे काय होतं, दिवाळीला सुट्टी नसते. 3 ते 4 दिवस सुट्टी असणार. किंवा मग काही शाळांचे विषय जरी घेतलं तुम्ही, झेडपी आणि केंद्रीय विद्यालय जरी घेतली तर केंद्रीय विद्यालयामध्ये काय होतं की दसरा आणि जो काय आपला डिसेंबर असतो, ख्रिसमस, त्या सणांना सुट्टी असते, परंतु दिवाळीला सुट्टी नसते. तसं झेडपीला दसरा आणि ख्रिसमसला सुट्टी नसते, परंतु दिवाळीला असते. मग ज्या काही लघु आणि दीर्घ सुट्ट्या आहेत त्यांचं नियोजन कोणाला करावं लागतं, शाळेतले जे काय आहे स्थानिक किंवा शालेय जे काय मुख्याध्यापक आहे, जे काही कर्मचारी आहे त्यांना करावं लागतं. मग घटक चाचण्या, सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा ज्या काय आहे त्यांच्या तारखा निश्चित करणं, त्या कधी घ्यायच्या आहे कधी नाही ते निश्चित करणं, थोर पुरुष जे असतात समाजसुधारक यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर करणं, ते नियोजन करणं. आणि नंतर सहल असते, प्रदर्शन, स्पर्धा, शिक्षक दिन, पर्यावरण दिन इत्यादी जे काही दिवस असतात त्या कार्यक्रमांच्या सुद्धा तारखा निश्चित करून त्याचं नियोजन दिनदर्शिका निहायमध्ये करावं लागतं. मग दिनदर्शिके नियोजनात शाळेतील क्रीडा महोत्सव, स्नेहमेल, संमेलन इत्यादी सुद्धा तारखा निश्चित कराव्या लागतात. विविध मोठ्या लोकांचे किंवा तज्ज्ञांची व्याख्याने असतात, चर्चासूत्र असतात, त्या तारखा निश्चित करणं, स्थानिक कमिटी, स्थानिक समिती इत्यादी गोष्टी सगळ्या निश्चित करून जे काय नियोजन आहे ते करणं गरजेचं आहे. कारण ते नियोजन जर ढासळलं तर आपला अध्ययन प्रक्रियेवर काय होतं, त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळं नियोजन हे खूप जास्त गरजेचं आहे. पुढे आहे मासिक निहाय नियोजन. मग मासिक म्हणजे काय, मासिक म्हणजे आपल्याला माहिती की महिना. मग प्रत्येक महिन्यात किती प्रकरणे घ्यायची, कविता, कार्यक्रम किती घ्यायचे, त्या दृष्टिकोनातून नियोजन करणं म्हणजे मासिक नियोजन. बहुतांश शाळांमध्ये काय होतं की प्रत्येक महिन्याचे सविस्तर नियोजन करून घेण्याची प्रथा असते. मग यासाठी शिक्षकांना नोंद वह्या देण्यात येतात व त्या वह्या ज्या आहेत ते महिना अखेरीस मुख्याध्यापकांना पूर्ण करून सादर कराव्या लागतात. मग त्याचं नियोजनाचं स्वरूप कसं आहे तर ते आपण बघू. मग काय होतं, प्रत्येक शाळेला दैनंदिन दिनक्रमाचे जे काही देखील नियोजन असतं ते करावं लागतं. ज्या घोषणा असतात, वेळापत्रक, सूचना असतात त्यानुसार त्यांचा समावेश तिथे करलेला असतो. मग शाळेच्या दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत वेळापत्रकाच्या नियोजनाला महत्त्वाचे स्थान दिलेले असतात. मध्ये काही शैक्षणिक कार्यक्रम आहे व्यवस्थितपणे राबवायचा असेल तर शाळेला वेळापत्रक आवश्यक असतं. मग वेळापत्रकामुळे दिनक्रम जे असतात विद्यार्थी व शिक्षकांना त्यांच्या कार्याची जाणीव करून देणं हे जास्त गरजेचं असतं. मग त्यावेळी जे एखादी माहिती नियोजन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेली जी काही वेळ आहे, दैनंदिन सूचना आहे ती पोहोचवणं. उदाहरणार्थ सभेचे नियोजन, विविध कार्यक्रमांचे नियोजन, सुट्ट्या, आपल्याला नोटीस यायची बघा शाळेत. सपोज उद्या कोणता तरी सण आहे, उद्या सपोज आता रक्षाबंधन येतोय, मग रक्षाबंधन आहे उद्या, तो रक्षाबंधन आहे. मग आदल्या दिवशी आपल्याला शाळेत नोटीस यायची की उद्या दिनांक काय असेल ती, त्यानुसार रक्षाबंधन असल्यामुळे शाळेला बंद राहील आणि परवा जी काय डेट आहे त्यानुसार शाळा नियमितप्रमाणे 11 वाजता किंवा नियमितप्रमाणे सुरू होईल. अशा प्रकारे आपल्याला ज्या काय नोटीस यायच्या त्या नोटीस तयार करणं, हे विविध संदर्भ जे असतात ते तयार करणं हे कशामध्ये येतं, मासिक निहाय आणि दैनंदिन निहाय नियोजनामध्ये येतं.
पुढे आहे दीर्घकालीन नियोजन. दीर्घ म्हणजे काय की खूप लांबचा काळ, पूर्ण वर्षभरापर्यंतचं जे काही नियोजन असतं त्याला म्हणायचं दीर्घकालीन नियोजन. मग व्याख्या काय दिली आहे की शालेय विकासाची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक व अन्य सुविधा प्राप्त करण्यासाठी अधिक कालावधी लागणाऱ्या अशा स्वतंत्र बाबीचे नियोजन करणं म्हणजे दीर्घकालीन नियोजन. न त्याचे प्रकार आहे. मग कोणते कोणते प्रकार आहे? त्याचे जवळपास सहा प्रकार पडतात. तर काय आहे? भौतिक घटनानिहाय, अध्ययन साधन सामग्री निहाय, आर्थिक निहाय, परिसर निहाय, मनुष्यबळ विकासन निहाय, शैक्षणिक व अभ्यासपूरक निहाय. तर पहिलं बघूया भौतिक घटक निहाय नियोजन. इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं 4 मार्क्ससाठी. मग शाळेतील भौतिक सुविधांना शालेय जीवनात महत्त्वाचे स्थान असते. मग शालेय इमारत, परिसर, स्थान, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व आरोग्यविषयक सुविधा, फर्निचर, वीज, पाणी यांची व्यवस्था जी आहे ती शालेय इमारतीविषयक जिने प्रवेशद्वार इत्यादी जी गोष्टी आहे त्यांचा विचार केल्याशिवाय नियोजन किंवा शालेय शैक्षणिक वातावरण निर्माण होत नाही. मग संस्था चालकांनी शालेय इमारत बांधण्यापूर्वी इमारतीची जागा, परिसर, इमारतीचा आकार जो आहे तो शालेय नियोजनात त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. हे आपण आतापर्यंतच्या सगळ्या चॅप्टरमध्ये बघत आलो आहोत. जिने असले पाहिजे ते ब्रॉड असायला हवे, परिसर स्वच्छ असायला हवा, किंवा मग भौतिक जे काय वीज, पाणी पुरवठा व्यवस्था असायला हवा, वर्गखोल्यांचा आकार मोठा असायला हवा, शालेय नियोजन करताना जे काही शाळेच्या वाढत्या विद्यार्थ्यांचे संख्येप्रमाण आहे तशा प्रकारे इमारतीचं पुरेशा प्रमाणात वर्गखोल्यांची रचना असायला हवी, जे काय स्वच्छतागृह आहे, आरोग्यविषयक सोयी सुविधा आहे त्या शालेय नियोजनात काय करणं, व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थी आजारी पडू नये. पुढे आहे शारीरिक मानसिक विकास व्हावा, त्यासाठी त्यांना जे काय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्कची संख्या जी आहे ती आवश्यक, फर्निचर किंवा मग यांचा विचार त्यामध्ये केला गेला पाहिजे. पिण्याचे पाणी आहे त्यांचं योग्य नियोजन केलं गेलं पाहिजे. विद्युत व्यवस्था आहे यांचं जे काय आहे, जिने, प्रवेशद्वार इत्यादी ज्या काय नियोजन करता येतं त्या कशामध्ये येतात? भौतिक घटक नियोजनामध्ये येत असतात. पुढे आहे अध्ययन साधन सामग्री निहाय नियोजन. मग यामध्ये काय काय येणार आपण आधीही खूप वेळेस बघितलेलं आहे. मग काय होतं की शालेय भौतिक साधन सुविधांबरोबर अध्ययन सामग्रीला सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे स्थान आहे. मग शालेय इमारतीत स्वतंत्र प्रयोगशाळा नसेल तर त्या ठिकाणी स्वतंत्र प्रयोगशाळेची व्यवस्था करणं गरजेचं आहे. काय होतं की तुम्ही सगळं अटॅच केलं प्रयोगशाळेला, सपोज अटॅच केलं, वर्गखोल्या अटॅच केल्या प्रयोगशाळेला, तर काय होतं इन फ्युचर जर प्रयोगशाळेमध्ये काही ॲक्सिडेंट केस झाली वगैरे तर काय होतं त्याची हानी शेजारच्या वर्गाला सुद्धा पोहोचू शकते. त्यामुळे ज्या काय प्रयोगशाळा आहे त्या वर्ग टीचिंग ज्या रूम आहे त्यापेक्षा थोड्याशा लांब असायला हव्या. पुढे आहे ग्रंथालय जे आहे, ग्रंथालयांचं महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांना ग्रंथालयामुळे काय होतील, विविध पुस्तकांची आवड निर्माण होईल. ग्रंथालय अट्रॅक्टिव्ह असेल, विविध नकाशे, गोष्टी, गाण्यांचे जर त्याच्यावर चित्र वगैरे असतील, आकृत्या काढून लावल्या असतील तर ग्रंथालयाबद्दल किंवा वाचनाबद्दल विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल. त्यामुळे शालेय ग्रंथालय जे आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडांगणाची किंवा खेळण्यासाठी मुलांना मोठं मैदान असणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेभोवती किंवा मग इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी, मुलींसाठी एक स्वतंत्र विश्राम कक्षाची सुद्धा सोय करून दिली गेली पाहिजे. प्रत्येक शाळेची स्वतःची छोटी बाग असायला हवी की त्यातून विद्यार्थ्यांना निसर्गप्रेम निर्माण होऊ शकतं. मग वस्तुसंग्रहालय, वसतिगृह निर्माण करण्यासाठी शालेय नियोजन या बाबींची तरतूद करणं गरजेचं आहे. पुढे आहे आर्थिक निहाय नियोजन. मग शालेय नियोजन करताना शाळेच्या उत्पन्नाच्या बाबी, शासनाकडून मिळणारे जे काय अनुदान आहे, संस्थेकडून मिळणारी आर्थिक मदत आहे, खर्चाच्या बाबी अग्रक्रमानुसार निश्चित केलेल्या असतात. मग त्यानुसार शाळेच्या गरजा या सर्व गोष्टींचा विचार वार्षिक अंदाजपत्रक करणं गरजेचं आहे. मग या सर्व बाबींचा समावेश आर्थिक नियोजनात होतो. मग शाळेचे स्थैर्य व विकासाची जी गती आहे ती योग्य आर्थिक नियोजनावर अवलंबून असते. मग त्यातलं काय आहे, पुढचं आहे परिसर निहाय नियोजन. मग परिसराबद्दल आपण आत्ताच बघितलं. मग शालेय नियोजन जितकं महत्त्वाचं आहे तितकं परिसराला सुद्धा महत्त्वाचं स्थान त्यांनी दिलेलं आहे. कारण शालेय परिसरावर शाळेचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून परिसर निहाय नियोजन करताना प्रथम संचालकांनी शालेय परिसर, इमारतींची जागा जी आहे ती रम्य परिसरात, शांत व चांगले वातावरण असेल अशा मनप्रसन्न परिसरात त्याची नियोजन करणं गरजेचं आहे. मग त्यामुळं काय होतं की शाळेचा भविष्यकालीन होणारा विस्तार पाहून शाळेसाठी ऐसपैस मोठ्या परिसराची गरज असते, ती निवडण्याची गरज असते. मग ती जागा निवडण्याचे नियोजन करताना समाजातील लोकांच्या गटबाजीपासून दूर असावी. मग शालेय नियोजन करताना शालेय परिसराची जागा ही उंच टेकडीवर असावी जेणेकरून काय होईल, जेव्हा पाऊस जास्त असेल किंवा पावसाचे जे पाणी आहे ते सहजपणे खाली वाहून जाईल
अशा गोष्टींचा विचार परिसरनिहाय नियोजनामध्ये करावा लागतो. मग शालेय परिसरात मुख्य रस्त्यापासून दूर असायला हवा, कारण गाड्यांचा आवाज आहे, वाहनांचा आवाज आहे, तसेच रहदारीचा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशा परिसरात शाळा असायला हवी. जी काही परिसराचे नियोजन जे आहे ते करताना भरपूर प्रकाश व मोकळी हवा, शाळेभोवती भरपूर झाडी असावीत, इमारतीभोवती विस्तीर्ण मोकळी असावी जागा. त्यासाठी काय होतं की विद्यार्थ्यांचं लक्ष जे आहे, मन जे आहे ते स्टेबल राहतं. हवा खेळती असेल तर विद्यार्थ्यांना गरम होत नाही आणि विद्यार्थ्यांचं अध्यापन प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पार पडली जाते. पुढे आहे मनुष्यबळ विकास निहाय नियोजन. मग काय होतं यामध्ये की शाळेची दैनंदिन शिक्षण प्रणाली राबविण्यासाठी शाळेत काही कुशल मनुष्यबळांची गरज असते. मग त्यासाठी शालेय नियोजन करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा मनुष्यबळांची योग्य निकषांच्या माध्यमातून नेमणूक करणं गरजेचं असतं आणि त्यातून जे काही नियोजन होतं त्याला म्हणायचे मनुष्यबळ विकास निहाय नियोजन. मग त्यातलं पहिलं आहे मनुष्यबळ विकास नियोजन करताना विविध विषयांचे ज्ञान संपादन करण्यापूर्वीचे जे काही ज्ञान असते ते अद्ययावत ठेवण्यात आणि नव्या विचारप्रवाहांशी संपर्क ठेवण्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. मग आपण बघा ज्ञान रचनावादी संकल्पना आपण बघितली. मग यामध्ये काय होतं की ज्ञान रचनावादी संकल्पनेमध्ये आपलं जे काय पूर्वीचं ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये काहीतरी नवीन भर घालणं म्हणजे काय होतं, ज्ञान रचनावाद होतं. म्हणजे पूर्वानुभवाच्या अनुभवावरून नवीन काहीतरी संकल्पना तयार करणं किंवा नवीन संकल्पना शिकणं म्हणजे काय होतं, ज्ञान रचनावाद होतं. तसंच काय आहे हे मनुष्यबळ विकास निहाय सुद्धा नियोजन आहे. मग शासनमार्फत आयोजित उद्बोधन वर्ग, उजळणी वर्ग, कृतीसूत्रे, चर्चासत्रे, सभा इत्यादी ज्या काही परिषद आहे त्या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे. मग शालेय नियोजन करताना मनुष्यबळ विकास निहाय नियोजनात कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यालयीन कामकाज अद्ययावत ठेवणं गरजेचं असतं. मग शालेय नियोजन शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन, पुस्तक पेढी आयोजन इत्यादी जे काय मार्गदर्शन, गुणवत्ता वाढ इत्यादी कार्यक्रमांना त्या नियोजनामध्ये सामावून घेणं जास्त गरजेचं असतं. मग ज्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहे, पालकांच्या अडचणी आहे व मागासलेपणा दूर होण्यासाठी त्यांना उपयोग होतो. पुढे आहे शैक्षणिक व अभ्यासपूरक निहाय नियोजन. मग शालेय नियोजन करताना शैक्षणिक कार्यक्रम जे आहे ते अध्यापन चांगल्या पद्धतीनं व्हावं किंवा चाचण्या ज्या आहे, परीक्षा यांचा नियोजनाबरोबर आखणी मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. मग शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासात मागे पडलेले जे काही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जादा तासाचे नियोजन करणं, सतत उजळणी नियोजन करणं, उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणं इत्यादी गोष्टी अभ्यासपूरक असतात. मग शालेय नियोजनाबरोबर किंवा शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्यामुळं काय होतं, आठवडा बाजार भरवणं, विद्यार्थी वस्तू भांडार भरवणं, पुस्तक पेढी इत्यादी जे काय वसतिगृह अवस्था त्यांनी उपक्रम शाळेमध्ये राबवायला हवे. मग आपलं होतं बघा की आनंद मेळावा भरवतो शाळेमध्ये आपण. मग मुलं काय करतात, घरून आईवडिलांकडून काही मुलं पाणीपुरी बनवून आणणार, काही मुलं बटाट्याचे पराठे बनवून आणणार किंवा जे काही पदार्थ आहे ते थोडे थोडे बनवून आणणार आणि शाळेमध्ये ते येऊन विकणार. त्यामुळं काय होतं, त्यांचा जो काय व्यावहारिक ज्ञान जे आहे ते पक्कं होतं आणि त्यांचा जो काय उपक्रम जे आहे ते अशा प्रकारे उपक्रम त्यांनी शाळेमध्ये राबवले गेले पाहिजे. मग या उपक्रमामुळे काय होतं की अभ्यासपूरक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भावनात्मक अंगांची जडणघडण होण्यास मदत होते. म्हणून शाळेत विविध दिनविशेष साजरं करणं, पारंपरिक सण साजरं करणं, राष्ट्रीय सण साजरं करणं इत्यादी गोष्टी करणं आवश्यक आहे. मग शालेय नियोजन करता असताना शाळाबाह्य स्पर्धांचे किंवा परीक्षांचे शाळेत नियोजनसुद्धा करायला हवं. रक्षाबंधन हा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या शाळेत प्रार्थना वगैरे झालं, परिपाठ वगैरे झाला की रक्षाबंधन सेलिब्रेट केले जायचं, बरोबर ना. मग ज्या काही लाईनी असायच्या मुलींनी मुलांकडे तोंड करायचं आणि शाळेत त्यांना त्या गोंड्यावाल्या 1-1 रुपयाच्या राख्या ज्या असतात त्या वाटल्या जायच्या. त्यांनासुद्धा खूप महत्त्व असतं जरी त्या गोंड्यावाल्या असल्या तरी, कारण त्याच राख्या ज्या आहेत ते पूर्वीच्या काळापासून चालत आल्या आहे आणि त्यांना खूप जास्त महत्त्व आहे. मग त्या शाळेत राख्या त्या वाटल्या जायच्या आणि मुलांना राख्या बांधायच्या. ठीक अशा प्रकारे जे काही शाळेत आहे ते कार्यक्रम उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. पुढे आहे शालेय नियोजनाची कार्यवाही, नियोजनाच्या पायऱ्या. तर काय आहे ते तर आपण बघूया. मग आपल्याला माहिती की प्रत्येक शाळा हा नियोजनाचा एक स्वतंत्र मूलभूत घटक आहे असे मानून नियोजन झालं पाहिजे. मग शाळेतील विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, शालेय परिसर व शालेय भौतिक साधन सामग्री या बाबतीत भिन्नता आढळून येत असली तरी सर्व शाळांनी सारखे व साचेबंद शालेय नियोजन करणं गरजेचं आहे.
शाळेने जे काय आपल्या गरजांचा, समस्यांचा, उपलब्ध व मानवी भौतिक घटनांचा त्या नियोजनामध्ये कार्यवाही केली पाहिजे. मग त्याच्यात 5 पायऱ्या सांगितलेल्या आहे. मग पहिली पायरी आहे सद्य परिस्थितीचे विश्लेषण, उपलब्ध साधनांचे सर्वेक्षण, सुधारणात्मक नियोजनांची आखणी, प्रकल्पाची कार्यवाही, प्रकल्पाचे अथवा सुधारणात्मक कार्यक्रमांचे मूल्यमापन. मग काय आहे पहिलं तर बघूया. शाळेच्या गरजा कोणत्या आहेत हे शोधून त्याची नोंद करून घेणं गरजेचं आहे. हे पहिलं शाळेचं काम आहे. मग यासाठी मुख्याध्यापकांनी एक शालेय समितीची स्थापना केली पाहिजे. मग या समितीने शालेय इमारत व भौतिक साधनसामग्री, कर्मचारी, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण, विद्यार्थी प्रवेश पद्धती, परीक्षा पद्धती इत्यादींचे नियोजन कोण करतं? सद्य परिस्थितीच्या मध्ये विश्लेषण त्याचं झालं पाहिजे. मग आत्ताची जी काय परिस्थिती आहे तिच्यावर तिचं विश्लेषण करणं म्हणजे शालेय नियोजनाची ही पहिली पायरी आहे. की विद्यार्थी किती येणार आहे शाळेत, आता ॲडमिशन किती झालेलं आहे, कितीवर क्लोज करायचं आहे, अशा पद्धतीनं त्यामध्ये असतं. पुढे आहे उपलब्ध साधनांचे सर्वेक्षण. शाळेच्या गरजांचे विश्लेषण व वर्गीकरण झाल्यानंतर या गरजांच्या पूर्ततेसाठी शाळेत कोणती भौतिक व मानवी साधने उपलब्ध आहे, कोणती नाही, कोणत्या साधनांची गरज आहे यांची भौतिक आखणी करणं, मानवी साधनांसाठी किंवा गरजांची पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या ज्या काय बाबी आहे त्या दुसऱ्या पायरीमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल इमारत, क्रीडांगण, बाग बगीचा, प्रयोगशाळा, ग्रंथालय इत्यादी जे काय आहे ते त्यांनी सेकंड स्टेपमध्ये किंवा दुसऱ्या पायरीमध्ये त्या गरजा आहे. पुढे आहे सुधारणात्मक नियोजनांची आखणी. मग सद्यस्थितीचे विश्लेषण व उपलब्ध साधन सामग्रीचे सर्वेक्षण केल्यानंतर शालेय समितीने प्राधान्यक्रमाने सुधारणात्मक कार्यक्रमांची एक सूची तयार करण्यात यावी. सूचीतील प्रत्येक कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करून कार्यवाहिनीचे जे काय तपशील असतो तो ठरवावा. कार्यक्रमाची आखणी सुस्पष्ट केली जावी. प्रत्येक कार्यक्रमाची आखणी करताना कार्यक्रमाची उपयुक्तता, कार्यक्रमांची व्याप्ती व मर्यादा, कार्यक्रमांचे जे अंमलबजावणी करणाऱ्या येणाऱ्या ज्या काय अडचणी आहे, कार्यक्रमात स्थानिक समाज, व्यवस्थापक किंवा विद्यार्थी सहभाग, कार्यक्रमांची कार्यपद्धती, आर्थिक तरतुदी इत्यादी सगळ्या मुद्द्यांचा विचार सुधारणात्मक नियोजनामध्ये केला गेला पाहिजे. काय होतं त्यामध्ये की त्याचे 2 प्रकार पडतात. कोणते? अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे असे कार्यक्रमाचे 2 प्रकार पडतात. सुधारणात्मक कार्यक्रमाचे स्वरूप हे विविध अंगांनी असते. यामध्ये जलकुंभ रचना, स्वच्छतागृहांची रचना, परिसर विकास, सहकारी भांडार इत्यादी गोष्टी अशा मोहिमांचा, कार्यक्रमांचा समावेश त्यामध्ये असतो. पुढे हे प्रकल्पाची कार्यवाही. या पायरीमध्ये निश्चित केलेले ज्या काही सुधारणात्मक कार्यक्रम असतात त्यांची कार्यवाही केली जाते. मग ही कार्यवाही उपलब्ध साधनांच्या मदतीने केली जाते. कार्यक्रमात समाविष्ट व्यक्तीची आवड, क्षमता लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने प्रकल्पाची कार्यवाही केली जाते. श्रमाची विभागणी हे तत्व लक्षात घेतले असल्याने प्रत्येकाला आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडताना विशेष त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि हा एक टप्पा पूर्ण होताच दुसरा टप्पा हाती घेण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अशा प्रकारे त्यामध्ये विशिष्ट जबाबदारी प्रकल्पाची कार्यवाहीमध्ये केली जाते. पुढे आहे प्रकल्पाचे अथवा सुधारणात्मक कार्यक्रमाचे मूल्यमापन. प्रकल्प अथवा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर सर्व जणांनी एकत्र बसून संपूर्ण कार्यक्रमाचा किंवा कार्यक्रमाच्या ज्या काही कार्याचा यश अपयशाचा आढावा घेणं गरजेचं आहे. आपलं फॉर एक्झाम्पल एक्झाम आहे. एक्झाम संपल्यानंतर आपण जो काही पेपर आहे सेकंड पेपरचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला फर्स्ट पेपर म्हणजे आजचा पेपर कसा गेलेला आहे, किती मार्क्स पडतील, किती बरोबर लिहिलं आहे, किती चूक लिहिलं आहे याचा कमीत कमी 10 to 20% तरी आढावा घेतो की हो मला इतके मार्क्स पडतील, मी इतकं लिहिलेलं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ते केलेलं आहे. अशा प्रकारे आढावा आपण घेणं गरजेचं आहे. तसंच की कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमात किती प्रकारे अपयश आलं, यश आलं, कार्यक्रम कशा प्रकारे झाला, किती लोक उपस्थित होती, व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पडला की नाही, हे गोष्टी त्यामध्ये त्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. ज्या अडचणी आल्या त्या सोडवून ती पुढे कशी राबवायची किंवा ती कार्यक्रम आहे तो पुढं कसं गेला, प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यात जर मूल्यमापन केलं गेलं तर प्रकल्पाची यशस्वीता अधिक वाढत जाते. मग प्रकल्पाची जी उद्दिष्ट आहे ती साध्य झाली आहेत की नाही, ती पूर्ण झालं आहेत की नाही त्यासाठी चर्चा होणं गरजेचं असतं. पुढे आहे शाळेची परिणामकारकता. ठीक, मग शाळेची परिणामकारकता बघू आपण. प्रास्ताविक काय सांगतंय की शाळेतून भावी राष्ट्र घडतं, शाळेतून विद्यार्थ्यांचे चारित्र्य संवर्धन घडतं. मग शाळेतून विद्यार्थ्यांना सद्गुणांचे धडे दिले जातात, त्यांची ज्ञान लालसा वाढवली जाते, त्यांना मानसिक शक्तींचा विकास त्यांच्यामध्ये होतो. आदर्श नागरिक बनवण्यासाठी शाळा त्यांना
आवश्यक असते. सामाजिक परंपरा व संस्कृतीचे जतन व्हावे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांवर संस्कार केले जातात. शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायची असेल तर शाळा व शिक्षक समृद्ध झालं पाहिजे. त्यासाठी काही बाबी अवलंबून असतात. तर त्या कोणत्या? त्याचे 10 मानके दिलेली आहे. ती 10 मानके खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 10 मानके कमीत कमी तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकतात. फक्त त्यांची नावे लिहा आणि एक्सप्लेन करा. विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला 4 मार्क्ससाठी 10 पैकी 5 एक्सप्लेन करा असं विचारलं जाऊ शकतं. तर बघूया. सॉक्रेटिस आपल्याला माहिती आहे की सॉक्रेटिसच्या मते जितक्या शाळा चांगल्या तितके राष्ट्र चांगले आणि जितक्या शाळा चांगल्या तितके शिक्षक चांगले. जर शाळा चांगला असेल तर राष्ट्र चांगले बनणार आणि शाळा चांगल्या असेल तरच शिक्षक चांगले असणार, बरोबर. मग त्यामुळे शाळा समृद्ध व्हायला व शिक्षक हे चांगले असायला हवे. शाळा जी काय आहे ती समृद्ध होण्यासाठी शिक्षक हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो कसा असायला हवा? चांगला असायला हवा. कोणत्याही देशाची गुणवत्ता ही शिक्षकांच्या गुणवत्तेवर असू शकत नाही किंवा गुणवत्तेपेक्षा अधिक असू शकत नाही. म्हणून शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये दिसायची असेल तर शाळा आणि शिक्षक दोन्हीही समृद्ध होणं गरजेचं आहे. मग शिक्षकांनी स्वतः समृद्ध व्हावे व शाळांना समृद्ध करावे यासाठी विविध कार्यक्रम शासन स्तरावर हाती घेण्यात आले आहेत. मग याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने राज्य सरकार या युनिसेफच्या मदतीने विकसित केल्या आहे. मग आमची प्रेरणादायी शाळा विकासाचे निकष या स्वयंमूल्यमापन साधनाद्वारे आपल्या शाळेची श्रेणी निश्चित करून शाळेच्या जे काही प्रगती आहे त्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक हे शालेय दर्जा मोजण्याचे साधन असतं. मग ती 10 मानके त्यांनी केली आहे. मग ती कोणती आहे? पहिले आहे शाळेला इमारत. मग शालेय जी काही इमारत आहे ती सर्व बाबींनी सोयीची असायला हवी. इमारतीचे बांधकाम पक्के असायला हवे, भक्कम असायला हवे. आकार जो आहे तो मोठा असायला हवा. खोल्यांचा आकार तसेच विविध विषयांसाठी वर्गखोल्या ह्या पुरेशा असायला हवे. स्टाफ रूम, विश्रांती रूम, कार्यालयीनसाठी स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सुविधा, ग्रंथालये, प्रयोगशाळा, स्वतंत्र खोली इत्यादी सगळे पुरेसे जिने व प्रवेशद्वार हे कशाला असायला हवे? इमारतीचे संरक्षण होण्यासाठी अग्निशमन यंत्रणेची सुद्धा त्यामध्ये व्यवस्था केलेली गेली गरजेची आहे. हे आहे शाळेला इमारत. ही पहिलं मानक आहे. दुसरं आहे मुख्याध्यापकांना स्वतंत्र कार्यालय. मग मुख्याध्यापक म्हणजे शालेय प्रशासनाचा व व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू मानला जातो. शालेय प्रशासनात त्याचे स्थान जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. मग शाळेचा कारभार व्यवस्थितपणे चालण्यासाठी व्यवस्थापक मंडळाने शालेय संदर्भात जे निर्णय घेतले असतील त्या निर्णयांची अंमलबजावणी कशा प्रकारे होतीये ती करण्यासाठी शालेय इमारतीमध्ये मुख्याध्यापकांना स्वतंत्र केबिनची सोय केली गेलेली असायला हवी. पुढे आहे शिक्षकांना शिकवण्यासाठी स्वतंत्र खोली. बालकांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मग अशा सर्व शिक्षकांना शालेय इमारतीमध्ये शिकवण्यासाठी स्वतंत्र खोलीची रचना करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या तासिका ह्या वर्गात होत असतात. त्यामुळे प्रत्येक तासिका ही डिस्टर्ब होऊ नये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना. त्यामुळं ज्या काय शिक्षकांना शिकवण्याची स्वतंत्र खोली असणं गरजेचं आहे. पुढे आहे मुलांना पिण्यासाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था. शालेय इमारतीमध्ये मुलांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाण्याची आवश्यकता असणे गरजेचं आहे. त्यासाठी टाकी, पिंप किंवा मग फिल्टर पाणी यांचा पुरेसा उपयोग तुम्ही करू शकता आणि त्यासोबत त्यांना ग्लास, ओगराळे इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. पुढे आहे मुलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह. शाळेत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. जितके विद्यार्थी जास्त असतील तितक्या प्रमाणात स्वच्छतागृह जे आहे ते असायला हवे आणि स्वच्छतागृह हे सेपरेट असायला हवे. पुढे मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे. नंतर आहे खेळाचे मैदान. मग बौद्धिक विकासासाठी विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच खेळाशिवाय शिक्षण हे अपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानावर वैयक्तिक व सांघिक खेळांची क्रीडांगणं जे असतात ती आखलेली असायला हवी. बॅडमिंटन असेल तर बॅडमिंटनला जाळी लावलेली असेल, फुटबॉल असेल तर फुटबॉलला पण जे काय आहे मैदान ते व्यवस्थित आखलं गेलं पाहिजे. पुढे आहे संरक्षण भिंत. शाळेची जी काही इमारती आहे त्याची काळजी घेण्यासाठी, परिसर स्वच्छ राखण्यासाठी शाळेच्या इमारतीभोवती बाह्य गोष्टींपासून म्हणजे गुरेढोरे जे असतात अन्य कारणांपासून संरक्षण मिळण्यासाठी शाळेला भिंतींचं कंपाऊंड असणं जास्त गरजेचं आहे. पुढे आहे विजेची सोय. शालेय इमारतीमध्ये सगळीकडे चांगल्या प्रकारे विद्युत सुविधा असणे गरजेचं आहे. इमारतीच्या सर्व वर्गखोल्यांमध्ये पुरेशी जी काही प्रकाश योजना असणं गरजेचं आहे. पंखा या सुविधांसाठी मीटरसह विद्युतकरण केलेले असणं गरजेचं आहे. त्यामध्ये स्वच्छतागृहे, मैदानावर व विद्युत जे काही करण आहे ते
गरजेचं आहे. पुढे आहे किचन शेड. मग शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी, शाळेत पोषक आहार शिजवण्यासाठी सुरक्षित अंतरावर स्वयंपाकगृहाची योजना केली पाहिजे. मग त्याने काय होतं की पोषण आहार तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात साहित्य असायला हवं. त्यांची उंची, भांडे, गॅस सिलेंडर, शेगडी ज्या आहेत त्या मोठ्या आकाराने मोठ्या असायला हव्या. पुढे आहे माझी समृद्ध शाळा. तर काय आहे त्याची प्रास्ताविक बघू. माझी समृद्ध शाळा या साधनाद्वारे शाळांनी स्वतःचे मूल्यमापन स्वतः करून आपली शक्तिस्थानं जी आहे उणिवा जाणून घेणं गरजेचं आहे. स्वॅट ॲनालिसिस आपण जे बघितलं आहे ते म्हणजे माझी समृद्ध शाळा जी शक्तिस्थाने आहे, उणिवा आहे त्या जाणून घेऊन त्या कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय आहे, स्वॅट ॲनालिसिस होतं. मग शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक अधिकारी या सर्वांना परस्परांशी विचार विनिमय करून तसेच शाळा व्यवस्थापन समितीची चर्चा करून आपल्या शाळेचे जे काही प्रगती आहे त्यासाठी भौतिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे. अनुभवांची आदानप्रदान करणं गरजेचं आहे. एकमेकांच्या ज्ञानाची किंमत जी आहे ती करणं गरजेचं आहे. त्यातूनच काय होईल, माझी समृद्ध शाळा असे नव्या स्वरूपात विकसित केलेलं काय होईल, शाळा जी आहे ती जास्तीत जास्त समृद्ध होण्याचा प्रयत्न होईल. मग त्याची काय आहे साधनं आहे, मग त्यांची उद्दिष्टे काय आहे त्या साधनांची, तर ती आपण बघूया. मग शाळेच्या विकासासाठी संबंधित बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंमलबजावणी संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं. विकासाचे जे घटक आहेत, क्षेत्रनिहाय प्रगती आहे त्या मुद्द्यांच्या आधारे शिक्षक व मुख्याध्यापक यांना स्वयंमूल्यमापनाचे साधन उपलब्ध करून देणं. शिक्षकांमध्ये आत्मविश्वास व चिकित्सक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी त्यांना जागरूक करणं. शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित, आनंददायी व रंजक बनवण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक यांना साधनांच्या द्वारे मार्गदर्शन करणं. शाळेला मिळालेले जे काही श्रेणी आहेत त्यांच्या आधारे सद्यस्थितीचा आढावा घेणं. गुणवत्तेला विकासनाला प्रेरणा देणं. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी गरजाभिमुख जे प्रशिक्षण आहे त्यांचं आयोजन करणं. शाळांनी स्वतः निश्चित केलेली श्रेणींची पर्यवेक्षीय यंत्रणेकडून पडताळणी करून घेणं. ज्या उणिवा आहेत त्या दूर करणं आणि मार्गदर्शन करणं. एक प्रभावी साधन कशासाठी आहे, माझी शाळा समृद्ध योजनेसाठी आहे. मग त्याची साधनाची रचना कशी केली आहे तर ती आपण बघूया. मग या साधनाची रचना शिक्षकाच्या किंवा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्वसामान्य 4 क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून गेलेली असते. मग पहिलं क्षेत्र आहे त्यामध्ये काय क्षेत्र दिलेले असतात, पायाभूत व भौतिक शैक्षणिक घटक, लोकसहभाग, शैक्षणिक संधींची समानता, गुणवत्ता संवर्धन, विकास घटक, संख्या, निकष आणि गुण अशा प्रकारे त्यांनी तो चार्ट दिलेला आहे. मग त्याची वैशिष्ट्ये काय काय दिलेली आहे तर ती आपण बघूया. मग शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार 4 क्षेत्रात त्याची घटकांची विभागणी केलेली आहे. मग निकष स्तर संख्या 3 आहे. स्तरावरील जी निकषांची मांडणी आहे ती चढत्या क्रमाने केलेली गेलेली आहे. निकषांचा स्तर निहाय जो आहे तो चढत्या क्रमाने केलेला गेलेला आहे. विकास घटकांची गुण जी प्रक्रिया आहे ती 42 आहे. मग विकास घटकांतील सर्व निकष मापनास सुलभ व वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 7 बिंदू श्रेणी वापरलेली आहे. ज्ञानरचनावाद व अध्ययन समृद्ध कार्यक्रमानुसार गुणवत्ता वाढीवर भर दिलेला गेलेला आहे. NCF म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार वाचन, लेखन, गणन या मूलभूत कौशल्यांवर भर दिलेला आहे. मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र गुणदान योजना केलेली आहे. A1 श्रेणी प्राप्त करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष बक्षीस योजना केली गेलेली आहे. इत्यादी जे काय आहे वैशिष्ट्य ती माझी समृद्ध शाळा याचे वैशिष्ट्य आहे. मग स्वयंमूल्यमापन व श्रेणी निर्धारण काय आहे तर ते आपण बघूया. इतकं इम्पॉर्टंट नाही आहे पण इन शॉर्टकट आपण ते बघूया. मग काय होतं की प्रत्येकजण आपल्या प्रगतीचे जे काय मापन असतं ते इतरांच्या बरोबर तुलना करत असतो. आपणही करत असतो. आपण सपोज दोघीजणी बेस्ट फ्रेंड आहे, मग एकीला पडले 70 मार्क्स आणि एकीला पडले 80 मार्क्स. मग दोघीजणी त्या काय आहे त्या तुलना करत असतात. मग त्याच्याने काय होतं, माझी शाळा त्यांच्या शाळेपेक्षा जास्त फार चांगली आहे या ठिकाणी आपण दुसऱ्या शाळेची तुलना करून आपल्या शाळेचं मूल्यमापन करत असतो. माझे अध्यापन हे त्या शिक्षकापेक्षा चांगले आहे हे सुद्धा दुसऱ्याशी तुलना करत असतो. मग या ठिकाणी काय होतं, आपली स्पर्धा दुसऱ्यांशी होत असते, परंतु यापेक्षा स्वतःला ओळखा व ते तंत्र मूल्यमापनासाठी अधिक प्रभावी. आपण काल कुठे होतो आणि आज कुठे आहो, आजचे आकलन कसे आहे आणि उद्याचे आकलन कसे आहे, मी आधी कसं शिकवत होते, आत्ता कसं शिकवते, स्वतःच्या प्रगतीचे जे काही मूल्यमापन आहे ते स्वतः करणं यालाच काय म्हणायचं, स्वयंमूल्यमापन होय. आपली जी प्रगती आहे ती इतरांशी जी काय तुलना करण्यापेक्षा आपली प्रगती काल कशी होती आणि आज कशी आहे
हे जेव्हा तुम्ही स्वतःची जी प्रगती आहे ती स्वतः मूल्यमापन करशाल त्याला तेव्हा म्हणायचं आहे स्वयंमूल्यमापन श्रेणी किंवा स्वयंमूल्यमापन साधन. मग आपण आपल्या अध्यापनाचे आपल्या शाळेचे मूल्यमापन स्वतःच करू लागलो तर आपण कोठे कमी पडतोय, कोणत्या ठिकाणी सुधारण्याची गरज आहे इत्यादी गोष्टींचा विचार जेव्हा केला जाईल तेव्हा माझी शाळा समृद्ध हे साधन स्वयंमूल्यमापन स्वयंविकासाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. मग ते कसे आणि केव्हा होईल? पहिले मूल्यमापन हे सप्टेंबरच्या अखेरीस करावे. विकास घटक 42-60 गुणदान योजना किंवा ज्या गतिनिहाय योजना आहे, विद्यार्थीनिहाय विषयनिहाय योजना आहे त्यांच्या आधारे ते करावे. उदाहरणार्थ काय की इयत्ता 6वीच्या वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील जे काही असलेल्या मुलांची गत वर्षाची म्हणजेच इयत्ता 5वीच्या सत्राच्या अखेरीस प्राप्त श्रेणीचा विचार करावा आणि त्यानुसार त्यांचं नवीन दाखले जे आहे ते नवीन दाखल त्यांची श्रेणी जी आहे ती नवीन वर्गात दाखल करावी. दुसरं मूल्यमापन हे डिसेंबर अखेरीस घ्यावं. मग त्या मूल्यमापनानुसार सत्र 1 मधील जे काही विद्यार्थी निहाय व विषय निहाय प्राप्तीच्या श्रेणीच्या आधारे त्यांचं मूल्यमापन करावं. म्हणजे डिसेंबरमध्ये आपल्याला एखादी एक्झाम घेतली असेल त्यात किती मार्क्स पडले त्याचं मूल्यमापन हे एप्रिल अखेरीस करावं आणि जे काही प्राप्त गुण आहे ते विद्यार्थी निहाय आणि शिक्षक निहाय यानुसार त्यांचं करावं. पुढे आहे शाळेसाठी व वर्गासाठी गुणांकन व श्रेणी इच्छित. मग काय आहे? प्रत्येक विकास जो आहे तो घटकाच्या आणि प्रत्येक स्तरामध्ये निकषांची यादी जी आहे ती केलेली असते. मग काही निकषांमध्ये एकापेक्षा अधिक बाबी असतात तर काहीमध्ये कमी असतात. मग जे काही गुण असतात ते पायाभूत भौतिक व शैक्षणिक सुविधा विकास घटक इत्यादीमध्ये त्यांचे गुण जे आहे ते अपेक्षा त्याची केलेली असते. मग शाळा इमारतीमध्ये प्रत्येक शिक्षकांकरिता स्वतंत्र वर्गखोली असायला हवी, मुख्याध्यापक कार्यालय उपलब्ध असायला हवं, अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असायला हवा इत्यादी जे काय गुण आहे ते 1 गुण येण्यात यावा. मग मूल्यमापन तक्त्यांचा प्रकार त्यांनी पुढे दिलेला आहे. मग कोणते आहे? 7 प्रकार पडतात. विकास घटक निहाय व स्तरनिहाय गुण विभागणी, विकास घटक गुणसंकलन मुख्याध्यापकासाठी, विकास घटक गुणसंकलन शिक्षकांसाठी, वर्ग संकलन तक्ता, क्षेत्रनिहाय व स्तरनिहाय शाळा गुणनोंदण संकलन अ व आणि ब यामध्ये केलेलं आहे. केंद्रातील शाळांची संकलित गुणनोंदणी, तालुका जिल्हा संकलन तक्ता. मग यामध्ये त्यांनी खाली एक टीप दिलेली आहे. मग हे जे सर्व तक्ते आहेत ते शाळांमध्ये उपलब्ध असतात. आंतरवासिका कार्यक्रमात एक उपक्रम म्हणून छात्राध्यापकांनी या तक्त्यांचा अभ्यास करावा हे गरजेचं आहे. जे विकास घटक आपल्या शाळेत सद्य परिस्थितीत लागू नसतील तेथे शाळेने पूर्ण गुण द्यावे. जे काही विकास आपल्या शाळेत लागू नसतील ते तिथे विद्यार्थ्यांना पूर्ण गुण द्यायला कामा पडते. ठीक. मग पुढे आहे पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी साधनाची उपयुक्तता. मग काय आहे? हे साधन शिक्षक व शाळा यांच्या स्वयंमूल्यमापनासाठी जरी असले तरी ते पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी उपयुक्त आहे. मग सध्याचे जे काही पर्यवेक्षण पद्धतीमध्ये शाळा भेटीमध्ये किंवा शाळा तपासणीमध्ये व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव पडण्यासाठी अधिक शक्यता असते. मग एकाच जे काय वर्गाचे आहे ते शाळेचे व शिक्षकाचे मूल्यमापन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. त्यामध्ये विविधता आढळून येते, वस्तुनिष्ठता आढळून येते. त्यासाठी या साधनांचा उपयोग करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहे. मग त्या कोणत्या? शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी क्षेत्र विकास घटक निकष व गुणनिश्चिती यांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. गट संमेलनामध्ये निकषावर आधारित शिक्षकामध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे. मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक ज्यांना स्तरनिहाय गुणांकन करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. ज्या काही निकषांना शाळेत जे काही पुरेसे गुण मिळाले नाही तशा निकषांच्या बाबतीत मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. जे काही विविध स्वयंमूल्याची पडताळणी आहे तींचा अहवाल जो आहे तो गुणदान प्राप्त केला गेला पाहिजे. मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्या गुणामध्ये तफावत असल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांची चर्चा करावी इत्यादी संकलित गुण जे आहे ते मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळा भेटीच्या वेळी माझी समृद्ध शाळा या स्वयंमूल्यमापनात साधनांचा आढावा घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील जे सर्व शाळा अ1 श्रेणी जे आहे त्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांना देणं गेलं पाहिजे. मग त्यानुसार क्षेत्रातील विकास घटक निहाय व स्तरनिहाय गुणविभागणी तक्ता त्यांनी दिलेला आहे. मग त्यामध्ये विकासाचे घटक दिले आहे, स्तरनिहाय गुण आणि एकूण गुण दिले आहे. मग क्षेत्र दिले आहे. क्षेत्र काय आहे? पायाभूत भौतिक व शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, शैक्षणिक संधींची समानता, लोकसहभाग इत्यादी त्यांनी दिलेले आहे. मग विकासाचे घटक आपण बघितलं आहे. शाळा इमारत कशी असायला हवी, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, फर्निचर, विद्युत सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळांचे मैदान इत्यादी जे काही घटक आहेत ते विकासाचे घटक त्यामध्ये त्यांनी त्या तक्त्यात
दिलेले आहे त्यानुसार काय होईल, माझी समृद्ध शाळा ही योजना जी आहे ती सफल होऊ शकते. मग त्याची काही नोंदपत्रके आहे ती सप्टेंबर, डिसेंबर व एप्रिल यानुसार तयार केली गेलेली असतात. मग शाळेची जी काही 7 बिंदू श्रेणी आहे ती मुख्याध्यापकांसाठी असते. शिक्षकांनी शाळेतील जी काय वापरण्याची 7 बिंदू श्रेणी आहे ती टक्क्यानुसार केलेली असते. आपल्याला माहिती ही गुणदान योजना जी होती की गुणदान तक्ता जो होता तो आपण फर्स्ट इयरमध्ये सुद्धा बघितलेला आहे. मग त्यामध्ये काय होतं, A1 मध्ये 99 ते 100% गुण किंवा 95 ते 110 मध्ये गुण, A2 मध्ये 81 ते 90 मध्ये, B1 मध्ये 71 ते 80, B2 मध्ये 61 ते 70, K1 मध्ये 51 ते 60 70 आणि K2 मध्ये 41 ते 60 आणि ड मध्ये 0 ते 40 पर्यंत. अशा प्रकारे त्यांचं जे आहे ते त्यांनी गुण विभागणी जो तक्ता आहे तो शाळेची 7 बिंदू श्रेणीनुसार दिलेला आहे आणि त्यानुसार तुमचा जो काय आहे तो रिझल्ट लागला जातो. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व सार्वत्रिक परीक्षा रिझल्ट कशा प्रकारे लागला जातो तर ते आपण बघूया. मग काय आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. मग अध्ययन, अध्यापन व इतर सहशालेय कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, क्रियात्मक तसेच विविध कृती, क्षमता, दृष्टिकोन, सवय, आवडीनिवडी यांचा विकास कितपत झाला हे मूल्यमापनाद्वारे पडताळून बघता येतं. मग त्यासाठी 2 प्रकार पडतात. त्यासाठी एक प्रकार आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि त्याचे 2 प्रकार पडतात, आकरित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन. हे आपण बघितलेलं आहे. मग त्यानुसार त्या काही सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे काय याची संकल्पना त्यांनी पुढे मांडलेली आहे. मग अभ्यासक्रमानुसार विहित केलेले जे काय औपचारिक, अनौपचारिक वातावरण जे आहे त्या विविध मूल्यमापन पद्धतींचा वापर करून सहजपणे केले गेलेलं मूल्यमापन व विद्यार्थी निहाय ठरलेल्या ज्या काही वैयक्तिक नोंदी आहे त्या सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणतात. म्हणजे काय की अभ्यासक्रमानुसार विविध ज्या काही पद्धती आहेत त्यांचा वापर जो आहे ते वेळोवेळी औपचारिक, अनौपचारिक वातावरणात सहजपणे मूल्यमापनासाठी उपयोग केला जाईल त्याला म्हणायचे सातत्यपूर्ण मूल्यमापन. पुढे आहे सर्वंकष मूल्यमापन. मग अभ्यासक्रमात विहित केलेले जे काही बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक विकास आहे ते क्षेत्रातील क्षमता एकमेकास पूरक असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचा एकात्म रूपात जे काही विकास होतो त्या वस्तुनिष्ठ विकास जो असतो त्याचा आढावा घेणं म्हणजे सर्वंकष मूल्यमापन. मग त्याचे काही उद्दिष्ट आहे. मग त्याचे 6 उद्दिष्ट पडतात. कोणते कोणते? सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन हा अध्ययन, अध्यापनाचा एकात्म असा भाग आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या अध्यापनात सुधारणा, क्षेत्रीय कार्यक्रमात प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. शैक्षणिक व शिक्षणापूरक क्षेत्रातील फलनिष्पत्तीसाठी योग्य विश्वसनीय माहिती संकलित केली जाते. विद्यार्थी अध्ययन, अध्यापन प्रक्रिया, अध्ययन वातावरण जे आहे ते भक्कम होण्यासाठी त्याचा अंदाज बांधला जातो. अनुदेशनाच्या कालावधीत जे काही टप्पे आहे टप्प्याटप्प्याने त्याचा नियमितप्रमाणे गुणवत्ता यादी जी आहे 3चा दर्जा जो आहे तो पुरवला जातो. शिक्षक व विद्यार्थी यांना स्वयं मूल्यमापनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मग त्याचे 2 प्रकार पडतात आपल्याला माहिती आहे, आकरित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन. मग आकरित मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना केले जाणारे मूल्यमापन. अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन. आकरित मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व विद्यार्थ्यांच्या विकासाचा वेध घेणारी प्रक्रिया आहे. थोडक्यात सांगता येईल की शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती योग्य रीतीने, अपेक्षित गतीने चालली आहे की नाही याचा पडताळा करणं म्हणजे काय? आकरित मूल्यमापन. मग त्याची कोणती कोणती तंत्रे आणि साधने आहे आपण ते खूप वेळेस बघितलं आहे. तर दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, उपक्रम, प्रकल्प, चाचणी, स्वाध्याय, इतर परीक्षा इत्यादी काय आहे आकरित मूल्यमापनाची साधने आणि तंत्रे आहे. पुढे आहे संकलित मूल्यमापन. मग आकरित मूल्यमापनामध्ये दिलेली जी काही प्रगती आहे ती टिकून आहे की नाही हे पडताळून बघणं म्हणजे संकलित मूल्यमापन. 1 मार्क्सला आपल्याला याच्यावर क्वेश्चनसुद्धा विचारला गेला होता. आय थिंक मॅथमध्ये विचारला होता की कशात विचारला होता ते मला आठवत नाही आहे. की काय होतं, संकलित मूल्यमापन हे वर्षातून 2 वेळा केलं जातं. प्रत्येक सत्राच्या अखेरीस हे मूल्यमापन करायचे असते. मग संकलित मूल्यमापनानंतर अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी उपलब्ध होईल असं नियोजन करायला असतं. मग इयत्ता 1ली ते 8वीचे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण इत्यादी विषय वगळता बाकी सर्व विषयांचे संकलित मूल्यमापन केलं जातं. वर्षाच्या शेवट होणारे जे काय मूल्यमापन आहे त्याला संकलित मूल्यमापन म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारला गेला होता 1 मार्क्ससाठी. प्रश्नपत्रिका जी आहे ती
स्वतः म्हणजे शिक्षकांनी स्वतः काढायची असते आणि मुख्याध्यापकाकडून ती प्रमाणित करून द्यायची असते. प्रश्न प्रकार हे पहिली दुसरीसाठी 70% वस्तुनिष्ठ, 30% लघुत्तरी, दीर्घोत्तरी त्यांना नसते. तिसरी चौथीसाठी 40% वस्तुनिष्ठ, लघुत्तरी 50% आणि 10% दीर्घोत्तरी असतात. 5वी ते 8वीसाठी 20% वस्तुनिष्ठ, 6% लघुत्तरी आणि 20% दीर्घोत्तरी अशा प्रकारे संकलित मूल्यमापनाचा तो काय असतो तक्ता केलेला असतो की कोणत्या गटानुसार किती प्रश्न रचना कशी केली गेली पाहिजे. पुढे या प्रश्नांचे स्वरूप ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन, कौशल्य अभिवृद्धी इत्यादी उद्दिष्टांचा विचार त्यामध्ये करावा लागतो. मग जीवन कौशल्य जे आहे, गाभभूत घटक आहे, मूल्य आहे यांची दखल प्रश्न निर्मितीमध्ये घ्यावी लागते. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या किंवा मग स्वरूपात जी काही विविधता असायला हवी, यात घोकंपट्टी, स्मरण, यांत्रिक प्रतिसाद यांना वाव असू नये. अभिव्यक्तीस वाव देणारे प्रश्न, विचाराला चालना देणारे प्रश्न, मुक्त स्वरूपाचे प्रश्न यामध्ये दिले गेले असायला हवे. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे फायदे काय काय आहे, इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं किंवा 3 मार्क्ससाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं फायदे. मग विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीबरोबर शिक्षणपूरक क्षेत्रातील सहभागाची माहिती उपलब्ध करून होते. स्वाध्याय, चाचणी, तोंडी परीक्षा आहे त्यातील गुण जे आहे ते बढतीसाठी उपयोगात आणले जाणारे जे काही विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागतो. मग बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांबरोबर भावनात्मक व क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले आहे की नाही ते पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कोणाच्या दृष्टीने शिक्षक वर्षभर अध्यापन व इतर उपक्रमातून दक्ष राहू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शाळेचे योग्य असे मूल्यमापन करता येण्यास मदत होते. पालकांना आपल्या पाल्यांची वर्षभरातील प्रगती कळते. परीक्षेवरील ताण कमी करण्यास याची मदत होते. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या नोंदीची जी माहिती आहे ती छात्र अध्यापकांना आंतरवासिता कार्यक्रमात संबोधित शाळांमध्ये असायला हवी. क आहे शालेय नोंदपत्रके व अहवाल. मग प्रास्ताविक आहे शाळा ही एक समाजाची छोटी प्रतिकृती आहे आपल्याला माहिती आहे. मग शालेय शैक्षणिक कामकाजाचे जे प्रशासन आहे, कार्यक्षम आहे, स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यासाठी काही नोंदी घ्याव्या लागतात व त्यांची अत्यंत गरज असते. शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी मधून शाळेला भेट देत असतात. शाळेला त्या वेळी सूचना करत असतात, माहिती मागून घेत असतात. नंतर ही माहिती पाठवून देण्यासाठी शाळेला फोन, ईमेल इत्यादीद्वारे त्यांचा वापर केला जातो. मग त्यांचं महत्त्व काय काय आहे तर योग्य नोंदीमुळे विद्यार्थ्यांचा पत्ता लवकर मिळू शकतो. विद्यार्थ्यांसंबंधी आवश्यक व निश्चित माहिती मिळू शकते. कोणत्याही प्रशासन कार्यक्रमाविषयी किंवा कार्याविषयी योग्य ते परिवर्तन केले गेले असते. रजिस्टर्समुळे शैक्षणिक कार्याविषयी जी काही माहिती आहे ती घ्यावयाची नोंद झाल्यास नोंद जी आहे ती उपयोगी ठरतं. शाळेच्या मालमत्तेचा उपयोग मानवी घटक कशा प्रकारे वापरात घेऊ शकतो किंवा माहिती मिळू शकतो. नोंदीमुळे कायदेविषयक गोष्टींची पूर्तता केली जाते. शिक्षकांना वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांची माहिती मिळू शकते. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विविध अध्ययन पद्धतीचे नियोजन करता येते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क ठेवून त्यांची जी माहिती आहे ती देण्याकरिता वेगळ्या प्रकारची माहिती मिळवली जाते. रजिस्टर्समुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे योग्य वर्गीकरण केले जाते. विद्यार्थ्यांमुळे शाळा त्यांच्या संबंधी जे काही योग्य रेकॉर्ड ठेवता येतं. म्हणजे शालेय नोंदपत्रकांचे महत्त्व हे फक्त विद्यार्थ्यांसाठी असते. विद्यार्थ्यांचा व्यवहार शाळेत तो कसा येतोय, कसा वागतोय, कसा बघतोय किंवा किती मार्क्स पाडतोय हे सगळं त्या पत्रकामध्ये असतं. मग शालेय नोंदपत्रकात काय असतं, शिक्षण खात्याच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांसंबंधी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंबंधी आणि शाळेसंबंधी विविध रजिस्टर असतात ते ठेवावी लागतं. मग त्यापैकी काही अभिलेख कायम स्वरूपाचे असतात तर काही ठराविक मुदतीसाठी असतात, तात्पुरत्या प्रकारचे असतात. मग त्यांची जी काय आहे ती माहिती त्यांनी पुढील प्रकारे दिली आहे. पहिला आहे जनरल रजिस्टर, हजेरी पत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, वैद्यकीय तपासणी पत्रके, परीक्षेचे निकाल पत्रके, विद्यार्थ्यांची लिहिलेल्या उत्तरपत्रिका, गुणपत्रिके, दिलेले जे काही दाखल्यांची स्थळप्रत, सूचना वही, पालकांशी पत्रव्यवहार रजिस्टर इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत ते शाळा विद्यार्थ्यांच्या व्यवस्थित प्रमाणे ठेवत असतात. आपली जी काही कागदपत्रे असतात ती शाळेकडे व्यवस्थित प्रकारे राहत असते. ठीक, तर अशा प्रकारे त्यामध्ये असतं. मग जनरल रजिस्टरमध्ये काही नोंदी असतात. मग कोणत्या कोणत्या गोष्टींच्या नोंदी त्याला ठेवलेल्या असतात. नोंदणी क्रमांक असतं, विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव असतं, धर्म, जात हे काय असतं ते असतं, राष्ट्रीयत्व, जन्मस्थळ कुठे जन्मला आहे, त्याची जन्मदिनांक काय आहे,
पूर्वीची शाळा कोठे होती, आत्ताची कोणती आहे, शाळेत आल्याचा दिनांक, कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतलेला आहे, त्याची प्रगती किती आहे, वर्तणूक कशी आहे, शाळा सोडल्याचा दिनांक, शाळा सोडते वेळी इयत्ता कधीपासून सोडली आहे, शाळा सोडल्याचे कारण काय आहे, फी बाकी आहे की नाही आणि त्याच्यावर शेरा आहे की नाही, दाखला नेणाऱ्याची स्वाक्षरी व नाते इत्यादी प्रकारे जनरल रजिस्टरमध्ये असते. मासिक किंवा मग पत्रक, हजेरी पत्रकामध्ये काय असतं, हजेरी पत्रक म्हणजे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीला दाखला होय, उपस्थितीचा दाखला होय. म्हणजे आपल्यामध्ये असायचं बघा हजेरी रजिस्टर, किती % म्हणजे प्रेझेंटी अब्सेंटी असते, त्याला हजेरी पत्रक म्हणतात. मग यामध्ये काय गुणपत्रक आहे, मग विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या, परीक्षा, लेखन इत्यादीमध्ये त्यांनी मिळवलेले जे गुण आहे ते नोंद यामध्ये असते. मग विद्यार्थ्यांचे 5 ते 6 वर्षांचे या गुण यामध्ये असतील तर यावरून गुणांची तुलना करता येते. या गुणपत्रकावरून विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे ते दिसून येतं. तसेच वर्ष अखेरीस निकाल संबंधी निर्णय घेण्याला त्यांना उपयोग होतो. पुढे आहे वैयक्तिक नोंदपत्रक. मग या नोंदपत्रकात रजिस्टर नंबर, जन्मतारीख, संपूर्ण नाव, पालकांचे गाव, पालकांचा व्यवसाय, शाळा सोडल्याची तारीख, प्रावीण्य, विषय इत्यादी गोष्टी नोंदवलेल्या असतात. प्रगती पुस्तक. मग या प्रगती पुस्तकामध्ये काय होते की विद्यार्थ्यांची जी काही प्रगती आहे ती शाळेत कशी आहे, घटक चाचण्या, सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा यानुसार त्यांची जी गुण आहे ते नोंद यामध्ये केलेली असते. पुढे आहे वैयक्तिक तपासणी पत्रक. प्रत्येक विद्यार्थ्यांची जी शारीरिक तपासणी व्हावी व तिचा जो वृत्तांत आहे तो पालकांना देण्यासाठी वैद्यकीय तपासणी जी आहे ती गरजेची असते. पुढे आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासंबंधी नोंदपत्रके. मग काय काय असतं त्यामध्ये, शिक्षकांचे हजेरी पत्रक असते, अध्यापन निरीक्षण पत्रक असते, रजेच्या अर्जाची फाईल असते, सेवा पुस्तके असतात, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयीची पत्रके असतात, पत्रव्यवहार असतो, गोपनीय जे अहवाल असतात ते असतात, विमुक्ती प्रमाणपत्र असतात, कार्यमुक्ती प्रमाणपत्र असतात, मुख्याध्यापकांची हजेरी किंवा रोजवही जी असते ती यामध्ये असते. उपस्थिती पत्रकेमध्ये काय होतं की शिक्षकांचे जे दैनंदिन व्यवहार आहे ते किती प्रमाणात आहे, ते व्यवस्थित उपस्थित आहे की नाही. सेवा पुस्तक काय असतं की वेतनवाढीसाठी तारखा, वेतन श्रेणी, नोकरीचा प्रारंभ, संपूर्ण नाव, नोकरी कधीपासून लागली आहे, कशा प्रकारे त्याच्या पेमेंटची इन्क्रीमेंट झाली आहे, हे त्यामध्ये सर्व्हिस बुकमध्ये असतं. गोपनीय अहवालामध्ये काय असतं की जे काही वर्ष अखेर ठराविक नमुन्याप्रमाणे तयार केलेले जे समिती असते ती या अहवालांना सादर करत असते. मग शालेय तपासणीच्या वेळी वार्षिक तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. अध्यापन निरीक्षण पत्रक. यामध्ये काय होतं, मुख्याध्यापकांनी, उपमुख्याध्यापकांनी निरीक्षण करायचे असते. जे विविध कौशल्य, अध्यापनाचे जे कौशल्य आहे त्यांचं कौतुक करणं, समाधान व्यक्त करणं इत्यादी गोष्टी, त्यांना मार्गदर्शन करणं इत्यादी त्यामध्ये असते. सेवामुक्ती दाखला. मग यामध्ये काय होतं, एखादा शिक्षक जेव्हा एखाद्या नोकरी सोडून देतो किंवा दुसऱ्या शाळेत नोकरीसाठी जातो तेव्हा पहिल्या शाळेने त्याला सेवामुक्तीचा दाखला द्यावायचा असतो. मग यामध्ये त्याचं वर्तन कसं आहे, ज्या शाळेत तो पुन्हा शिकायला जातोय, नोकरीचं नव्याने जातोय तेव्हा त्याचं स्वीकारून ती नोकरी जी आहे ती त्याला दिली जाते. मग शाळा व इतरांशी संबंधित नोंदपत्रके. मग यामध्ये काय होतं की काही पुढील प्रमाणे त्यांनी माहिती दिली आहे. मग दैनंदिन रोकड वही, सत्र फी जमा आहे की नाही, खर्च वही आहे की नाही, यांचं अनुदान आहे की नाही, फीच्या संदर्भात नोंदवही असायला हवे, भविष्यकालीन निर्वाह ज्या असतात निधी नोंदवही असायला हवी, आवक जावक बारशीची स्थिती असायला हवी, डेड स्टॉक रजिस्टर असायला हवं, प्रयोगशाळा व ग्रंथालय नोंदवही असायला हवी, प्रमाणपत्रे, पावती पुस्तके आहेत त्यांची नोंदवही असायला हवी, सरकारी परिपत्रक, फाईल, बिले व पावत्या फाईल्स ज्या असतात त्यांची सगळ्यांची नोंदपत्रके त्याच्यात असायला हवी, इन्स्पेक्शन फाईल, शालांत परीक्षा फाईल, शालेय उपक्रम फाईल, पर्यवेक्षक नोंद पुस्तिका, अभिप्राय पुस्तिका, शालेय उपक्रमांची दिनदर्शिका, वर्तमानपत्रक इत्यादी फाईल त्यामध्ये शाळा व इतरांशी संबंधित नोंदपत्रिका असायला हवी. मग शालेय नोंदपत्रिकेमध्ये काही उद्देश असतात, ते ठेवण्याचे उद्दिष्ट असतात. मग ती कोणती कोणती उद्दिष्ट आहे ते आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे, हे मागचं जे सांगितलं ते इम्पॉर्टंट नव्हतं, परंतु शालेय नोंदपत्रिके व अभिलेख ठेवण्याचे उद्दिष्ट काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांबाबत माहिती व सूचना मिळणे व आपल्या अध्यापनात सुधारणा करणं. शिक्षकांना विद्यार्थी काय करताय, त्यांची सुधारणा आहे की नाही, त्यांचा अध्यापनात उपयोग होतोय की नाही, हा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, निरनिराळ्या शिक्षक अधिकाऱ्यांना शाळेसंबंधी माहिती पुरवण्यासाठी, शाळेच्या प्रगतीचा आलेख तयार करण्यासाठी, शैक्षणिक कार्यक्रमामध्ये मूल्यांकनासाठी मदत मिळण्यासाठी, शाळेच्या विस्तारासंबंधी नियोजन करणं, शाळेची शैक्षणिक प्रगती आणि शाळेची साधने जी आहे त्यांची सांगड घालणं, मानवी घटकाची क्षमता वाढवून प्रगती विकास साधणं, शाळेची शैक्षणिक उद्दिष्ट आहे ती साध्य करण्यासाठी
उद्दिष्टांची गरज असते. कशाची? नोंदवहीची गरज असते, नोंदपत्रकांची गरज असते. पुढे आहे अभिलेखाचे फायदे. शालेय नोंदपत्रक व अभिलेखाचे फायदे काय काय आहे? मग ते उपस्थितीतील जे अनियमितपणा असतो त्याला आळा घालता येतो. अतिशय अनिश्चित स्वरूपाचे जे सांख्यिकीय अहवाल असतात ते तयार करता येतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचा बौद्धिक व नैतिक विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकाला मदत मिळते. विद्यार्थ्यांची संपूर्ण ऐतिहासिक स्वरूपाची माहिती प्राप्त होते. शाळेची सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्यासाठी मदत मिळते. चांगल्या शिक्षकांचे किंवा विद्यार्थ्यांचे योग्य व्यवस्थापन करता येते इत्यादी यांचे फायदे कशामुळे होतात? नोंदपत्रके ठेवल्यामुळं होतात. मग शालेय नोंदपत्रके व अभिलेख निगा ठेवण्याच्या कालावधीचा तपशील. मग ते अभिलेख जे आहे ते निगा कशी ठेवायची, किती वर्ष ते आपल्याकडे राहतील, अशा प्रकारे त्यांनी पुढे दिलेलं आहे. मग शालेय नोंदवह्या व अभिलेख 3 प्रकार आहे. कायमस्वरूपी अभिलेख, ठराविक मुदतीचे अभिलेख 30 वर्षापर्यंत ठेवले जातात आणि तात्पुरत्या स्वरूपाचे अभिलेख हे 10 वर्ष व त्यापेक्षा कमी असतात. मग कायमस्वरूपीमध्ये काय असतं की जनरल रजिस्टर असतात, परिपत्रके व शासकीय आदेशांची असतात, भविष्य निवारण निधी असतात, डेस्कटॉप रजिस्टर असतात, फर्निचर, ग्रंथपाल, प्रयोगशाळा ज्या आहे, मुख्याध्यापकांनी दैनंदिन नोंदवही असतात. ते कायमस्वरूपी ठेवावे लागतात, कारण इतर इन फ्युचर नवीन जे प्रिन्सिपल येत असतात त्यांना मागचे जे रेकॉर्ड असतं ते गरजेचं आहे, रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. मग ठराविक मुदतीचे अभिलेख 30 वर्षापर्यंत ठेवतात. मग त्यामध्ये काय असतं? रोकड वही, पगार पत्रके, तपशील अहवाल, सांख्यिकी माहिती, सेवा पुस्तके, सेवा विमुक्ती प्रमाणपत्र यामध्ये असतात. मग यामुळे काय होतं? जर एखादा टीचर 3 वर्ष ह्या शाळेत थांबला आहे, त्यानंतर तो दुसरीकडे गेला आहे, मग त्याचं रेकॉर्ड फक्त 30 वर्षापर्यंत ठेवलं जातं, त्यानंतर त्याचं रेकॉर्ड ठेवलं जात नाही. 10 वर्ष जतन करायचे अभिलेख. मग काय काय असतं यामध्ये? विद्यार्थ्यांचे अभिलेख असतात, इतर शाळांकडून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचे दाखले असतात, शाळा सोडल्याचा दाखला असतो, फीच्या पावत्या असतात, स्टेशनरी या नोंद असतात, फी जमा केलेले रजिस्टर असतात, हजेरी पत्रके, वसतिगृह, खोली भाडे जे आहे त्यांचं, शिष्यवृत्ती जे अर्ज आहे ते, संबंधित कागदपत्रे, महत्त्वाचे पत्रव्यवहार जे असतात, त्या फाईल जे असतात ते सगळं 10 वर्षापर्यंत ठेवलं जातं. 10 वर्षानंतर विद्यार्थी किंवा त्याच्या आतच विद्यार्थी काय होतात? एका शाळेतून दुसऱ्या शाळेकडे जातात किंवा शाळेतून महाविद्यालयाकडे जातात, किंवा जर आईवडील जॉबमध्ये असतील तर ते ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत शिफ्ट होतात. त्यामुळे त्यांचं जे 10 वर्षापर्यंत त्यांचे जे अभिलेख आहे ते जतन करून ठेवता येतात. मग 5 वर्ष जतन करावयाचे अभिलेख, त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात. टर्म फीची जमा खर्च असतात आणि आवक जावक बारीनिशी असतं. मग त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे अभिलेख काय 18 महिने ठेवता येतात. मग त्यामध्ये काय? वार्षिक परीक्षा असते, त्यांचा उत्तरपत्रिका आणि शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांचे रजेचे अर्ज. म्हणजे काय उत्तरपत्रिका आहे त्या चेक केल्यानंतर फक्त 18 महिन्यापर्यंत म्हणजे 1 ते 1.5 वर्षापर्यंत कालावधी ते ठेवलं जातं. एकदा उत्तरपत्रिका चेक झाल्या, रिझल्ट लागला तर त्या उत्तरपत्रिकेचा काहीही उपयोग नसतो. पुढे आहे शालेय नोंदवह्या व रजिस्टर्स यांची निगा राखणी किंवा व्यवस्था कशी केली जाते. इम्पॉर्टंट आहे. तर अभिलेख सहजगत्या उपलब्ध होतील अशा प्रकारे त्यांची ठेवण्याची जी पद्धती आहे ती असायला हवी. नोंदी बिनचूक व व्यवस्थित असायला हव्या. दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करून सक्षम अधिकाऱ्याच्या सहीने ते प्रमाणित केलं गेलं असायला हवं. नोंदी विशिष्ट पद्धतीने करून नोंदी अद्ययावत असायला हव्या. चुकीच्या नोंदी असल्यास पान फाडू नये, रद्द केल्याची नोंद करावी. प्रत्येक नोंदवही व शाळेचं नाव, विभागाचे नाव असायला हवं. सर्व नोंदवह्या ज्या आहेत त्या रजिस्टर्स ज्या आहेत ते एका कपाटात बांधून ठेवल्या गेल्या पाहिजे, वरच्या बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजे. काही चांगल्या व महत्त्वाचे रजिस्टर्स आहेत ते काही दिवसानंतर वाळवी लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. वाळवी म्हणजे काय? त्यांना मुंग्या लागू नये, उधळा लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. सर्व नोंदवह्यांची यादी केली गेली पाहिजे. त्यात 2 प्रती करून किंवा मग डुप्लिकेट आणि ओरिजिनल अशा प्रकारे ऑफिसाकडे जमा केल्या पाहिजे. एकूण जे काही प्रारंभी नोंदवहीतील एकूण पृष्ठसंख्या जी आहे ती पहिल्या पेजवर लिहिली गेली पाहिजे. अशा प्रकारे त्यांच्या ज्या आहे नोंदवह्यांची निगा जी राखली गेली पाहिजे. पुढे आहे आंतरवासिता कार्यक्रमातील एक उपक्रम. मग विद्यार्थी, शिक्षक, शाळा व इतरांशी संबंधित नोंदपत्रके, नोंदवह्या, अहवाल व अभिलेख यांचा प्रथम व द्वितीय वर्षाच्या आंतरवासिका कार्यक्रमामध्ये उपलब्ध करून दिली जाते. मग ड आहे राज्यस्तरावरील शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या संस्था. मग कोणत्या कोणत्या संस्था आहेत त्या? SCERT आहे. SCERT आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राज्य शिक्षण संस्था जी असते ती, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था जी असते ती SCERT मध्ये असते. मग त्यामध्ये ZPच्या शाळा असतात, आपल्या राज्यस्तरावरच्या ज्या ज्या शाळा असतात ते त्यामध्ये असतात. म्हणजे मुंबई किंवा मग नागपूर, विज्ञान ज्या काय आहे, पुणे येथे त्या शाळा आहे. बालभारती म्हणजे ती बालभारती आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळं जी असतात ती यांची निवड करत असतात. इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक. मग त्याची रचना दिली आहे, पुढे कार्य दिले आहे,
विविध विभाग आहे प्रशिक्षण, विस्तार सेवा, आदिवासी बोली भाषा, संशोधन इत्यादी जे काय आहे त्यांनी मूल्यमापन, शिक्षण प्रक्रिया, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण, प्रकाशन, पत्रद्वारा शिक्षण, अभ्यासक्रम विकसन, प्राथमिक शिक्षण, सर्वांसाठी बाल शिक्षण, लोकसंख्या शिक्षण, पर्यावरण विभाग इत्यादी त्यामध्ये विविध विभाग शाळेचे दिलेले आहे. मग हे इम्पॉर्टंट नाही आहे. पुढे आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आणि अध्यापक यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विभाग व त्यांचे उपक्रम. मग कोणते कोणते उपक्रम असायला हवे हे इम्पॉर्टंट आहे, तर ते आपण बघूया. मग पहिला आहे प्रशिक्षण विभाग. मग शिक्षणाच्या विविध स्तरांवरील घटकांसाठी प्रशिक्षण वर्ग, कृती सत्रे यांचे आयोजन, हस्तपुस्तिका व पूरक शैक्षणिक साहित्य निर्मिती, कृती सत्रे, शैक्षणिक तंत्रविज्ञान, अध्ययन नवप्रवाह, प्रशासनाच्या नव्या पद्धती ज्या असतात त्यांचं वर्ग आयोजन करावं लागतं. दुसरा आहे विस्तार विभाग. मग शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी प्राथमिक सेवा ज्या असतात केंद्र, शाळा समूह केंद्र, महाविद्यालय शाळा समूह केंद्र, विस्तार सेवा केंद्र इत्यादींचे जे साहित्य आहे त्यांची वाटप करणं गरजेचं असतं. पुढे आहे संशोधन विभाग. मग कृती संशोधनासाठी आर्थिक सहाय्य, संशोधन अधिछात्रवृत्ती, संशोधन पत्रिका, रिसर्च बुकलेट त्याला म्हणायचे इत्यादी, निबंध वाचन या गोष्टींचा विभाग सुद्धा करणं गरजेचं आहे. पुढे आहे मूल्यमापन विभाग. मग स्वतंत्र मूल्यमापन कक्ष स्थापना, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक, अध्यापक, प्रशिक्षण यांच्यासाठी स्वतंत्र मूल्यमापन विभाग जो असायला हवा. मग संपादन कसोट्या, प्रश्नपेढ्या असतात त्यांचं प्रकाशन त्यामध्ये करलं गेलं पाहिजे. पुढे आहे अभ्यासक्रम विकसन विभाग. मग प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे जे विकसन आहे, समाज शिक्षण, अनौपचारिक शिक्षणाच्या सुधारणेसाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणं गेलं पाहिजे. लोकसंख्या शिक्षण विभाग. मग लोकसंख्या शिक्षणासाठी किंवा शिक्षणाशी संबंधित उद्बोधन, प्रशिक्षण, साहित्य निर्मिती, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या गेल्या पाहिजे. प्रकाशन विभाग. जीवन शिक्षण, रिसर्च बुलेटिन, शाळानिहाय नियोजन, मासिकांचे प्रकाशन, अध्यापन संशोधन, नवप्रवाह, नवतंत्र यावरील ग्रंथांचे प्रकाशन यामध्ये केलं गेलं पाहिजे. मग या परिषदेने आपल्या विविध विभागांद्वारे केलेले जे कार्य आहे ते खूप विस्तीर्ण आहे. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात या परिषदेने अतिशय मोलाचे कार्य केलेले होते. मग या परिषदेचे जे कार्य आहे ते शिक्षण क्षेत्रात स्वरूप बदलून व त्यात नवचैतन्य आणण्यास उपकारक ठरले आहे. मग विद्या प्राधिकरणाची निर्मिती विचारलेलं गेलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे. तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात डिसेंबर 2017पर्यंत 100% शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. मग एवढे मोठे उद्दिष्ट जे आहे ते प्राप्त करण्यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय शाळा जे आहे, तालुकास्तरीयच्या शाळा आहे त्या पातळीपर्यंत सशक्त शैक्षणिक समीकरण जे आहे, सक्षमीकरण व्यवस्था तयार करण्याच्या दृष्टीने SCERT आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET यांची पुनर्रचना केली गेली. मग त्यानुसार 17 ऑक्टोबर 2016 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस विद्या परिषद ऐवजी विद्या प्राधिकरण संबोधण्यात आले यावे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यानुसार त्याचे काही विभाग विस्तार केले. पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबई अशा प्रकारे त्याची पुनर्रचनेनंतरची जी संस्था आहे त्यांचे नावं त्यांनी पुढे दिले गेले. ठीक. नंतर त्याच्यामध्ये काय केलं की टीप दिली आहे खाली, पुणे येथे विद्या प्राधिकरण मुख्यालय असल्याने प्रादेशिक विद्या प्राधिकरण दिले गेले नाही. मग विद्या प्राधिकरणाचे कार्य काय काय आहे, इम्पॉर्टंट आहे, कार्य विचारलं जाऊ शकतं. मग काय काय कार्य आहे? राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तेच्या परिभाषेचा अभ्यास करून राज्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी दर्जा निश्चितीकरण करणं. हे निकषामुळे काय आहे, कालपरत्वे वेळोवेळी आवश्यकतेनुसार त्याचं काय आहे बदल, जे स्वरूप जे आहे ते बदलत असतं. निश्चित केलेले जे काही निकष आहे त्यांच्यासाठी अभ्यासक्रम विकसन, पाठ्यक्रम विकसन, पाठ्य व इतर साहित्य विकसन, शिक्षक व अधिकारी यांचे सातत्यपूर्ण विकसन, मूल्यमापन प्रक्रिया विकसन, अडचणींवर मात करण्यासाठी संशोधन, निकषाचे ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या जे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आहे ते अधिकाधिक वापर करणं कशासाठी गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी निश्चित करण्यासाठी गरजेचं आहे. तिसरा आहे निकषाच्या प्राप्तीसाठी सर्व स्तरावरची जी काही स्पष्टता असायला हवी, यासाठी स्पष्ट क्षमता असायला हवी. परिभाषित करून त्यांचं जे काही इव्हॅल्युएशन आहे ते किंवा अन्य मूल्यमापन जी प्रक्रिया आहे त्यांचा सहसंबंध स्पष्ट करणं गरजेचं आहे. पुढे आहे अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्य व इतर साहित्य विकसित करत असताना तसेच शिक्षक व अधिकारी व्यावसायिक विकसन कार्यक्रमात आखत असताना क्षमतामूलक विचारांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मग अध्ययन व विकासाच्या विविध संधींसाठी वापर तयार करणं, उदाहरणार्थ स्वयं अध्ययन, गट आणि केंद्र अध्ययन इत्यादी गोष्टी त्यामध्ये झाल्या पाहिजे. पुढे आहे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था इत्यादी जे काय आहे ते सगळं यामध्ये यांची कार्य आहे. पुढे आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. मग काय आहे, कोणती स्थापना काय काय झाली? पाठ्यपुस्तक ही अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील एक महत्त्वाचे साधन आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीचे व वितरणाचे जे काम आहे ते पूर्वी शिक्षण विभागाकडे होतं व मुद्रण विभाग यांच्याकडं होत असं. परंतु वेळेवर पाठ्यपुस्तके उपलब्ध करणं व त्यांची अपेक्षित जी काही दर्जा आहे ती राखणं यासंबंधी कार्यात अडचणी यायला लागल्या. मग त्यानुसार विद्यार्थ्याला वेळेवर व योग्य किमतीत उत्तम दर्जाची पुस्तके आहे ती उपलब्ध व्हावीत या हेतूने 1ली ते 7वीपर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करण्याचं काम स्वतंत्र मंडळ असावे असा निर्णय शासनाने घेतला. मग कोठारी आयोग आपल्याला माहिती आहे, त्याने केलेली जी काही शिफारस आहे ती लक्षात घेऊन पाठ्यपुस्तके राष्ट्रीयकरण जे आहे ते करण्यात आलं आणि 1965 मध्ये घोषणा केली. या धोरणात अनुसरून 27 जानेवारी 1967 मध्ये पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम निर्मिती जी आहे त्या मंडळाची स्थापना करण्यात आली. ना नफा ना तोटा या तत्वावर हे आधारित मंडळ होतं. 1972 ते 73 पासून इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे जे काही सर्व विद्यार्थी आहे विषयांची जे काही पाठ्यपुस्तके आहेत, तसेच 11वी ते 12वीचे विषयांची जे काही पाठ्यपुस्तके आहे त्यांची सगळी जी पाठ्यपुस्तके आहे ती वितरण करण्याची जबाबदारी या मंडळाकडे आली. मग त्यासाठी यांनी काय काय केलं, या मंडळाचे कार्यालय जे आहे ते पुणे येथे आहे. मग यांनी काही उद्दिष्ट समोर ठेवली. मग ती उद्दिष्ट कोणती कोणती? सर्वसामान्यपणे शिक्षणाच्या विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाला प्रगतीला सहाय्य करणं, म्हणजे जे काही प्राथमिक माध्यमिक शिक्षण आहे त्यांची प्रगती जी आहे तिला सहाय्य करणं गरजेचं आहे. पुढे आहे शालेय पाठ्यपुस्तक शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका जी आहे, विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय जो आहे तो गरजेचा आहे, किंवा मग अध्ययन अध्यापनास पूरक असलेले जे काही साहित्य आहे ते निर्माण करणं गरजेचं आहे. पुस्तकांची जी छपाई आहे, विक्री आहे ती वितरणाअंतर्गत व्हायला हवी. प्राथमिक माध्यमिक किंवा अन्य शाखांतील जो अभ्यासक्रम आहे, पाठ्यक्रम आहे यांचं संशोधन केलं गेलं पाहिजे. पाठ्यपुस्तके व अन्य साहित्यांचं संशोधन केलं गेलं पाहिजे. पुढे आहे रचना. मग त्याची रचना कशा प्रकारे दिली आहे तर ती आपण बघूया. मग पाठ्यपुस्तक मंडळाचे काम एका नियामक मंडळातर्फे चालत असतं. मग मंडळास उच्च अधिकारी प्रदान करण्यात आलेले जे असतात. मग राज्याचे शिक्षण मंत्री जे असतात संचालक, या मंडळाचे अनुक्रमे पदसिद्ध अध्यक्ष व पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. मग त्यांचे काही 5 समित्या असतात. त्या समित्या कोणत्या कोणत्या? कार्यकारी समिती, वित्त समिती, विद्या परिषद, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक संशोधन सल्लागार आणि पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरण परिषद. अशा प्रकारे यांची जी कार्य असतात ती खालीलप्रमाणे 3 गटामध्ये होत असतात. पहिला गट आहे पाठ्यपुस्तकांची निर्मिती, प्रकाशन व वितरण, म्हणजे जी काही छपाई आहे त्यांचं जे काही पाठ्यपुस्तकाची निर्मिती कितव्या इयत्तेपर्यंत करायची, कोणत्या इयत्तेपर्यंत करायची, जी काय बालभारती, किशोर भारती, कुमार भारती अशी जी काही पुस्तके आहे त्यांची जी रचना आहे ती, मुद्रण जे आहे, छपाई जी आहे, भाषा इंग्रजी माध्यम किंवा मग मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड इत्यादी प्रकारे जे काही भाषा आहे त्या भाषांतर्गत सगळ्या प्रकारचं जे काही प्रकाशन आहे हे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीचं असतं. सेकंड वाला आहे की पाठ्यपुस्तक मूल्यमापन व संशोधन. मग पाठ्यपुस्तकाचं जे काही मूल्यमापन आहे हे एक प्रकारचं महत्त्वाचं काम असतं. मग या कार्यासाठी मंडळामध्ये एक स्वतंत्र संशोधन केंद्र असायला लागतं. मग त्या कार्यक्रमासाठी किंवा पुस्तकांशी निगडीत जो काही कालावधी आहे तो कमी कालावधीचा आहे की जास्त कालावधीचा आहे, त्यांचं जे काही मूल्यमापन आहे ते व्यवस्थितपणे यामध्ये पार पाडावं लागतं. तिसरं आहे पूरक शैक्षणिक साहित्य निर्मिती. मग साहित्य निर्मिती म्हणजे काय की जे काय पुस्तक प्रकाशित करत आहोत त्याचे संस्कार वाचनमाला, बालगीते, बालगोष्टी, स्फूर्तिगीते, विविध खेळ, किशोर, मासिक, शब्दकोश इत्यादी जे काय आहे ते सगळ्या स्वरूपाचं जे शैक्षणिक साहित्य आहे ते मंडळाने तयार करून प्रकाशन करून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकप्रेमी व्यक्तींना उपलब्ध करून द्यायचं असतं. तिसरं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC बोर्ड. मग स्थापना उद्देश काय आहे की माध्यमिक शिक्षणाचे जे वाढते महत्त्वाचे स्तर आहे ते लक्षात घेऊन याची आवश्यकता भासली आहे. मग 1949 साली नेमलेले जी एकसूत्रीकरण आहे त्याच्यानुसार या अभ्यासक्रम व प्रशासन यांची व्यवस्था करण्यात आली. मग यांचं काम काय होतं की जे काय आपले माध्यमिकचे पोरं आहे महत्त्व आणि SSC जे पोरं आहे जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे जे पुस्तके आहे ती पुस्तक निर्मिती करण्यात आली. पुढे आहे
राज्य मंडळ, मग स्टेट बोर्डचं काय होतं की SSC लेवलची जी काही तंत्रे होती ती निश्चित करणं, विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे असतात SSC HSCचे जे निकाल आहे ते जाहीर करणं, हे काम राज्य मंडळाचं आहे. मग त्याची रचना काय काय होती? विधान परिषद, जिल्हा परिषद, प्राथमिक परिषद, विधानसभा इत्यादी ज्या काही सभा आहेत त्यांच्या मंडळानुसार यांची रचना जी गेलेली आहे. मग त्याची 5 जे वैधानिक समित्या त्यांनी निवडलेल्या आहेत त्या म्हणजे कार्यकारी परिषद, विद्वत परिषद, वित्त समिती, परीक्षा समिती, विषय अभ्यास मंडळे, हे 5 एकूण त्यांच्या समित्या आहेत. ठीक. मग राज्य मंडळाचे अधिकार व कार्य इम्पॉर्टंट आहे. ठीक. तर बघूया मग काय काय कार्य आहे राज्य मंडळाचे. महाराष्ट्र शासनाला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाबद्दल ध्येय धोरण ठरवून देणं, त्याचा सल्ला देणं, माध्यमिक जे शिक्षण आहे 9वी ते 12वीचा अभ्यासक्रम ठरवणं, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्रमासाठी क्रमिक पुस्तकं किंवा पाठ्यपुस्तकं तयार करणं, माध्यमिक ज्या काही उच्च माध्यमिक अध्यापक वर्ग आहे, इमारती, फर्निचर, साधनसामग्री आहे त्यांचा दर्जा निश्चित करणं, खर्चाच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देऊन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणं, विभागीय मंडळाचे जे कामकाज आहे त्यांची तपासणी करणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापन, परीक्षा पद्धती ज्या आहेत त्यांच्यात जे गुणात्मक बदल आहे ते घडवून आणणं इत्यादी उपक्रम हाती घेणं, मूल्यमापन करणं, संशोधन कार्य हाती घेणं, हे कोणाचं कार्य आहे? राज्य मंडळाचं कार्य आहे. मग ते कोणते कोणते उपक्रम राबवतात? अभ्यासक्रमाची पुनर्रचना, पाठ्यपुस्तक निर्मितीची मान्यता, परीक्षांचे वर्षातून 2 वेळा केलेलं आयोजन, जे काही उद्बोधन वर्ग, कृतीसत्र आयोग असतात त्यांचं आयोजन करणं, मासिकांचे प्रकाशन करणं, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पद्धती यांच्यावर संशोधन कार्य करणं इत्यादी गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. दुसरं आहे विभागीय मंडळ. मग डिव्हिजनल बोर्ड, मग त्यामध्ये जे काही विभाग आहे वेगवेगळ्या विभागात त्यांचे SSC SSCच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा निकाल तयार करणं, हे काम कोण करतं? विभागीय मंडळ करतात. त्यांची रचना आणि कार्य पुढे दिलेले आहे. ठीक. मग ते लघुत्तरी प्रश्नामध्ये विभागीय मंडळाचा जो चार्ट दिला आहे तो इम्पॉर्टंट आहे, बाकी इम्पॉर्टंट नाही आहे. तर पुणे, नागपूर आपण आधीही बघितलं. विभागीय मंडळ कोणती आहे? 9 आहे. त्यांची स्थापना कधी झाली आणि त्यांनी समाविष्ट कोणते कोणते जिल्हे आहे त्यामध्ये ते त्यांनी दिलेलं आहे. ठीक. तो चार्ट बघून घ्यायचा आहे. कामे त्यांनी खाली प्रकार दिलेले आहे की परीक्षा केंद्र आहे निश्चित करणं, परीक्षेसाठी शुल्क निर्धारित करणं, परीक्षक समीक्षक केंद्र जे आहे त्यांची नियुक्त्या करणं, परीक्षा वेळापत्रक जाहीर करणं, निकाल करणं, परीक्षेतील जे गैरप्रकार आहे त्यांची चौकशी करणं इत्यादी कामं कोणाची असतात? विभागीय मंडळांची असतात. आणि शिक्षण मंडळाची संरचना त्यांनी पुढे एक चार्ट दिलेला आहे 237 पेज नंबर. ठीक. तर पुढे आहे राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक मार्गदर्शन करणाऱ्या संस्था. तर कोणत्या कोणत्या संस्था आहेत त्या आपण बघणार आहोत. मग शिक्षणाच्या प्रसाराबाबत शिक्षणाची जी गुणवत्ता आहे ती वाढावी म्हणून दर्जेदार शिक्षण मिळवावे यासाठी या दृष्टिकोनातून तसेच शिक्षणाच्या ज्या प्रशासनात सुसूत्रता यावी म्हणून या उद्देशाने काही स्वातंत्र्योत्तर काळात भारतात अनेक प्रयत्न झाले. मग त्यातून केंद्र स्तरावर तसेच राज्य स्तरावर अनेक संस्थाने जे आहेत ती मंडळ जे आहे ती स्थापन करण्यात आली. त्यातलंच पहिलं आहे NCERT जो अभ्यासक्रम आपल्याला असतो नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सर्च. नॅशनल म्हणजे काय? राष्ट्राचा जो असतो तो अभ्यासक्रम यामध्ये असतो. ठीक. मग काय काय असतं यामध्ये? अकॅडमिक विंग्स याच्यामध्ये असतात. 1 सप्टेंबर 1961 रोजी भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय केली. मग या संस्थेचा सर्व जो खर्च आहे तो भारत सरकार करीत असतो. मग यामध्ये केंद्रीय विद्यालय येतात, नवोदय विद्यालय येतात. ठीक. मग यांची उद्दिष्टे काय काय आहे? शिक्षणाचे जे विविध क्षेत्र आहे संशोधन कार्यक्रमांना उत्तेजन देणं, संशोधन कार्यक्रमांचे आयोजन करणं आणि त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्ता वाढवणं. पुढे आहे शैक्षणिक समस्यांचे निराकरण करणं व मार्गदर्शन करणं, प्रगत शिक्षणाचे जे काही आयोजन आहे ते करणं, ज्ञान प्रसार करणं. या सगळ्या गोष्टी कशाच्या आहे? NCERTच्या आहे. मग त्याची संरचना दिलेली आहे आणि कार्य दिले आहे. संरचना इम्पॉर्टंट नाही आहे, कार्य बघूया डायरेक्ट. शालेय शिक्षणाच्या विविध क्षेत्रामध्ये संशोधन कार्यास उत्तेजन देणं, संशोधन कार्याचे संशोधन करणं आणि संशोधन कार्यास सहाय्य करणं व त्यात समन्वय साधणं इम्पॉर्टंट फीचर आहे. दुसरं आहे शालेय शिक्षणविषयक अभ्यास नोंदणं किंवा हाती घेणं, अध्यापक अध्यापन प्रक्रिया जी आहे शिक्षण क्षेत्रातील इतर व्यक्तींसाठी प्रगत स्वरूपाचे सेवापूर्त व सेवांतर्गत प्रशिक्षण असते त्यांना संयोजन देणं, शिक्षणातील सुधारित तंत्रे पद्धती शैक्षणिक संशोधन पद्धती आहे ते निष्क्रिय प्रसारित करणं, शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून राज्यस्तरावरील शिक्षणविषयक संस्थांना संघटनांना मार्गदर्शन करावं, विस्तार सेवा कार्याचे संयोजन आहे ते संशोधन संस्थांमार्फत करण्यात यावं, त्यांचा नवप्रवाहांचा त्यांना परिचय करून देणं, घटक स्थानांचे जे प्रशासन आहे त्यांचं प्रशासन करणं, त्यांच्या कार्यात समन्वय साधणं,
युनेस्को आणि युनिसेफ जे आहे या स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याला सवलती देणं, इतर देशातील व्यक्तींना व्यक्तिविषयक किंवा शिक्षणविषयक बाबींचा अभ्यास व प्रशिक्षणविषयक सुविधांची सोय करून देणं, प्रज्ञावंत मुलांचा शोध घेण्यासाठी परीक्षांचे आयोजन करणं. पुढे आहे घटक संस्था. मग कोणत्या कोणत्या घटक आहे? NEE आहे, नवी दिल्ली, CET आहे, नवी दिल्ली दोन्ही पण आहे, केंद्रीय शिक्षक तंत्रज्ञान संस्था CIET आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था NEE. ठीक, मग त्यामध्ये त्यांनी पुढे दिलं आहे आहे राष्ट्रीय शिक्षण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. तर ती काय आहे? त्याच्यासाठी जे काही परिषद असते साध्य करण्यासाठी संशोधन विकास प्रशिक्षण जे आहे ते सगळं विभागांमार्फत ते काम करत असतात. त्यांचे एकूण 26 विभाग आहे. आहे केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञानमध्ये काय आहे? या परिषदेने 1973 मध्ये जे काही स्थापन केलेले तंत्रज्ञान आहे ते साधन विभाग व दोन्ही विभाग जे आहे 1984 मध्ये एकत्र करून ही परिषदेची संस्थेची निर्मिती केली होती. आहे क्षेत्रीय शिक्षणशास्त्र संस्था. मग म्हैसूर, भुवनेश्वर, भोपाळ इत्यादी ठिकाणी जे काय या संस्था आहे त्या कार्य करत असतात. मग प्रत्येक संस्थेत सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा असणं गरजेचं आहे. ठीक, हे आपण आधीही खूप वेळेस बघितलं. मग परिषदेचे महत्त्वाचे कार्यक्रम अथवा उपक्रम कोणते कोणते आहे? तर पहिला आहे संशोधन विषयक उपक्रम, विकासयुक्त उपक्रम, प्रशिक्षण विषयक उपक्रम, विस्तार सेवा विषयक उपक्रम, प्रकाशक व प्रसार कार्यविषयक उपक्रम, मूल्यमापन व आदान प्रदान उपक्रम, राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषद इत्यादी त्यामध्ये ते उपक्रम आहे. ठीक, पुढे आहे नॅशनल काउन्सिलिंग ऑफ टीचर एज्युकेशन NCTE. मग त्याचेही परत त्याचे उपक्रम, आवश्यकता वगैरे त्यांनी कार्य जे आहे ते त्यांनी पुढे दिलेलं आहे. इम्पॉर्टंट नाही आहे, वाचण्यासाठी वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता, परंतु त्यामध्ये इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त त्याची स्थापना कधी झाली ते विचारलं जाऊ शकतात. महत्त्वाचे उपक्रम वगैरे त्यामध्ये काही नाही. पुढे आहे नुपा. नुपाचंही इम्पॉर्टंट काही नाही आहे. त्यांनी तिथे पुढे संरचना दिली आहे. संरचनामध्ये त्यांनी डायग्राम आहे. त्याचे विभाग, कुलसचिव, सचिव, आधार सेवा प्रशासन वगैरे त्यांनी दिलेलं आहे. पुढे आहे विद्यापीठाचे विभाग. हे मात्र इम्पॉर्टंट आहे. ठीक, मोठा क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो की विद्यापीठाचे किती विभाग पडतात आणि त्यांचं काय काय कार्य आहे किंवा मग कशा प्रकारे ते आहे. पहिला आहे शैक्षणिक नियोजन विभाग, शैक्षणिक प्रशासन विभाग, शैक्षणिक वित्तलेखा विभाग, शैक्षणिक धोरण विभाग, शाळा व अनौपचारिक शिक्षण विभाग, उच्च व व्यावसायिक शिक्षण विभाग, माहिती प्रणाली शैक्षणिक व्यवस्थापन, प्रशिक्षण व शैक्षणिक क्षमता विकसन विभाग इत्यादी प्रकारचे विभाग, त्याचे 8 प्रकारचे विभाग पडत असतात. मग शैक्षणिक विभागामध्ये काय होतं की ज्या काय नुपाच्या ज्या काय कल्पना आहे, प्रक्रिया निर्मिती आहे, त्या दृष्टीने कायम कार्यरत राहण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. उदाहरणार्थ स्कूल मॅपिंग, सूक्ष्म नियोजन, शाळांच्या प्रगतीविषयक नियोजन इत्यादी गोष्टी ते त्या दर्जात किंवा गुणवत्ता वाढीत आणि त्यांची जी दर्जा आहे त्यांच्यात वाढ करणं नुपाचं पहिलं नियोजन विभाग आहे. पुढं आहे शैक्षणिक प्रशासन विभाग. मग यामध्ये काय होतं, जे काही शैक्षणिक व्यवस्थापन आहे, नियोजनविषयक प्रशिक्षण आहे, त्यांचं त्या स्रोतांचं नियोजन हे व्यवस्थापन करत असतं. पुढे आहे शैक्षणिक वित्तलेखा विभाग. मग यामध्ये जे काही प्रमुख कार्य आहे ते सर्व पातळ्यांवरील शिक्षणविषयक आर्थिक तरतुदी करणं, शैक्षणिक संशोधनाला प्रोत्साहन देणं इत्यादी कार्यक्रम यामध्ये राबवले गेलेले आहे. पुढे आहे शैक्षणिक धोरण विभाग. मग या विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन व शिक्षक विषय प्रसार करणे इत्यादी धोरण त्याचं आहे. पुढे आहे शाळा व अनौपचारिक शिक्षण विभाग. मग या विभागाच्या कार्याचा जो भर आहे हा शिक्षणविषयक सक्रिय असे प्रश्न, अनौपचारिक शिक्षण, प्रौढ साक्षरता यावर लक्ष देणं इत्यादी गोष्टींकडं याची अंमलबजावणी, या धोरणांची अंमलबजावणी केली जाते. पुढे आहे उच्च व व्यावसायिक शिक्षण. मग या विभागात भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला सातत्याने धोरणात्मक सल्ला आणि मार्गदर्शन व पाठिंबा देण्याचं काम केलं गेलेलं आहे. मग युनेस्कोचे जे काय प्रांतिक परिषद आहे त्यांच्यावर याची जबाबदारी असते. पुढे आहे प्रशिक्षण व शैक्षणिक क्षमता विभाग. मग या विभागाच्या कार्याचा भर जो आहे तो प्रामुख्याने नुपाच्या प्रशिक्षण कार्यक्रम व क्षमता बांधणीसाठी, दृढीकरणासाठी वाढविणे हा याचा मेन फोकस आहे. मग प्रशिक्षित गटासाठी अत्यंत स्थिर व समर्पित संख्यात्मक संरचनांची निर्मिती करणं, अंमलबजावणी करणं, आखणी निरीक्षण करणं इत्यादी गोष्टींची अंमलबजावणी यामध्ये केली जाते. मग यांचे कार्य काय काय आहे?
शाळांना प्रगतीविषयक नियोजनातून शैक्षणिक गुंतागुंतीच्या दृष्टीने गुणवत्ता व दर्जात वाढ करणं, शिक्षणविषयक आर्थिक तरतूद करणं, संशोधनात्मक प्रक्रिया राबवणं, प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन व शिक्षणविषयक प्रसार करणं, भारतातील शाळांमधून दिल्या जाणाऱ्या जे काही शिक्षणाचा दर्जा आहे तो सुधारणं, मानव संसाधन विकास मंत्रालयाला धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन करणं, शैक्षणिक धोरण ठरवणं, शैक्षणिक आर्थिक नियोजन करणं, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे देशाच्या हितासाठी नियोजन करणं इत्यादी जे काय आहे ते या संस्थेची विद्यापीठीय विभाग या संस्थेची कार्य आहे. पुढे आहे इंग्रजी व परदेशी विभाग भाषा विद्यापीठ EFLU इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी. इम्पॉर्टंट काही नाही आहे, त्याचं पण उद्दिष्ट दिले आहे, स्थापना दिली आहे, मग विभाग दिले आहे, रमेश मोहन ग्रंथालय दिलं आहे. त्याच्यानंतर CCRT आहे, सेंटर ऑफ कल्चरल रिसोर्स अँड ट्रेनिंग, तेही त्याचं दिलेलं आहे, कार्य दिले आहे, उद्दिष्ट स्थापना वगैरे दिलेले आहे. चौथा आहे महाराष्ट्रातील प्रयोगशील वृत्तीने काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा अभ्यास. त्यामध्येही इम्पॉर्टंट असं काही नाही. त्याच्यात 3 संस्था ज्या आहे, भारतीय शिक्षण संस्था आहे, ज्ञान प्रबोधिनी पुणे संस्था आहे, सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर, या 3 संस्था त्याच्या आहे. तर त्या आपण बघू. मग त्याचे 4 विभाग पडलेले आहे. कोणते कोणते आहे? राज्यासाठी चाकोरी बाहेरील शिक्षणासाठी संदर्भ पुरवणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या ग्रामीण विकासासाठी उपयोजन करणं, विज्ञान आश्रम, श्रमिक विद्यापीठ इत्यादी हे 4 त्यांनी दिलेले आहे भारतीय शिक्षण संस्था पुणेचं. मग राज्यासाठी चाकोरी बाहेरील शिक्षण संदर्भ पुरवणं म्हणजे नेमकं काय की या संस्थेची शाखा पुणे येथे कार्यरत असून तिची उभारणी महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाच्या वतीने केली गेली आहे. मग त्याच्यात पुढील कामे केली जातात. कोणती कोणती आहे? कृती संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करणं, अध्यापन साहित्य निर्मिती करणं आणि समुपदेशन करणं. मग विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या ग्रामीण विकासासाठी उपयोजन. मग ते कोणते कोणते आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या ग्रामीण विकासासाठी उपयोजन करण्यासाठी पुणे येथे ही संस्था आहे. मग भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने या संस्थेला सहाय्य पुरवलेलं आहे. पुढे आहे विज्ञान आश्रम पाबळ. मग पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असणारे पाबळ एक गाव आहे. भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते व हिंदुस्थानचं लिव्हर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत आहे. नंतर आहे श्रमिक विद्यापीठ. श्रमिक विद्यापीठ जे आहे ते केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट प्रौढ शिक्षणाच्या संदर्भात आहे. नंतर आहे ज्ञान प्रबोधिनी पुणे. मग या संस्थेची स्थापना जी आहे ती 1970 साली करण्यात आली. डॉक्टर अप्पासाहेब पेंडसे यांनी केली. मनुष्यबळाच्या जडणघडींच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण करायचे असेल तर शाळेतील शैक्षणिक भूमिका बदलायला लागेल. शाळेतील सामाजिक पर्यावरणाचे विरोधी असाल तर बदल असल्यामुळे तो करण्यातही अडचणी येतील. पण शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक हे तिन्ही एकत्र आले तर विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षणात चांगले बदल दिसतील. अशा प्रकारे उपक्रम त्यांनी राबवायला सुरू केलं. मग शिक्षणाचे उद्दिष्ट, भूमिका आणि कार्य त्यांनी दिलेलं आहे. मग काय काय म्हणतात ते उद्दिष्ट? काय म्हणायचं की माणसामधील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म व माणसामधील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. वा, किती छान म्हटलेले आहे स्वामी विवेकानंदांनी की म्हणून तर दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी स्वतः केलेले जे काय प्रयत्न आहे ते म्हणजे धर्म व एकेका व्यक्तीमधील दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी समाजातील इतर व्यक्तींनी केलेले प्रयत्न आहे ते म्हणजे शिक्षण. म्हणजे व्यक्तीचे जे काही शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकास असतो या प्रकटीकरणाला अनुकूल असे वातावरण तयार झाले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी आत्मनो मोक्षार्थ जगद ही हातायचं असे या प्रयत्नाने म्हटलेले आहे. मग त्यांनी काही उपक्रम राबवले आहे. मग कोणते कोणते आहे? पहिले वर्षामध्ये वर्षारंभ व वर्षात उपासना, सामूहिक गीतगायन, क्रीडा शिबिर, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, सहा दिन साजरा करणं. दुसऱ्या वर्षात काय करणं? दैनंदिन खेळ, बर्ची नृत्य, सामूहिक नृत्य, सहली, संत वाङ्मय, क्रिया महोत्सव इत्यादी गोष्ट. तिसऱ्या वर्षी संकल्प व्याख्यानमाला, ग्रंथालय नियोजन वापर, विक्री उपक्रम, प्रयोगशाळा वापर, अभिव्यक्ती विकास इत्यादी गोष्टींना प्राधान्य देणं. चौथ्या वर्षात विद्याव्रत संस्कार, साप्ताहिक उपासना, अग्नी योजना, प्रयोगशाळा वापर. 5व्या वर्षात देहपरिचय, अभ्यास शिबिर, स्वयंअध्ययन कौशल्य, गटकार्य, 100 दिवसांची शाळा अशा प्रकारे करणं. पुढे आहे सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर. सृजन आनंद विद्यालयाची 11 जून 1985 रोजी डॉक्टर लीलाताई पाटील यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. 1ली ते 4थी पर्यंतची ती शाळा आहे. एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक अभ्यासक्रम, कामकाज हे इतर शाळांमध्ये व नियमाप्रमाणे चालत असते. ठीक. मग त्याची वैशिष्ट्य आहे कोणती कोणती आहे? एक उपक्रम शाळा म्हणून याला म्हटलं जातं. लोकशाहीवर विश्वास, स्त्री पुरुष समानता इत्यादी मूल्यांची जोपासना इथे केली जाते.
दैनंदिन उपक्रमात यांचा प्रत्ययसुद्धा केला जातो. बाल हक्काची जी जोपासना असते ती इथे केली जाते. वयाच्या पात्रतेचा विचार न करता शाळेसाठी उपयोगी ठरणाऱ्या लोकांचा समावेश इथे केला जातो. शिक्षक, शाळा, पालक, विद्यार्थी यांच्या उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. मग त्याचे विविध उपक्रम राबले जातात. कोणतं त्यातलं त्याचे 12 उपक्रम आहे. सुशोभन, कुतूहल कोपरा, प्रदर्शन, भेटी, स्मशानभूमीस भेट, सहल, वैद्यकीय तपासणी, सामूहिक वाढदिवस, बालसभा, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आयोजन आणि सृजन आनंद. तर त्यातलं पहिलं बघूया. सुशोभन म्हणजे एखादी प्रतिकृती कोणत्याही घटकावर विषयावर आधारित असते. म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करणं, पालकांनीही महिन्यातून एकदा दोनदा तयार करणं, त्याला म्हणायचे सुशोभन. कुतूहल कोपरा म्हणजे काय की जे काय विद्यार्थी करताय, एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याने खूप छान केली तर त्याचं कुतूहल वाटलं पाहिजे, आकर्षण वाटलं पाहिजे. उदाहरणार्थ काय, एकाच भागात 2 वांगी चिकटलेली, घुबडाचे पिल्लू, वटवाघूळ ठेवले जाते इत्यादी गोष्टी त्यामध्ये असतात. पुढे आहे प्रदर्शन. मग खाण्याचे जे पदार्थ आहेत त्यापासून तयार करून त्याचे प्रदर्शन बनवले पाहिजे. चिरणे, कापणे यांचेही नमुने प्रदर्शन केले पाहिजे. आज म्हणजे आय थिंक मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता बघा, की जे खाण्याचे पदार्थ आहेत, डाळी, पल्सेसपासनं आपण ड्रॉइंग कसं करू शकतो किंवा पल्सेसपासनं आपण ॲक्टिव्हिटी कसं करू शकतो ते यामध्ये येईल प्रदर्शनात. पुढे आहे भेटी. ऐतिहासिक स्थळे, पोस्ट ऑफिस, कुंभार, लोहार यांना भेटी देणं. स्मशानभूमीस भेट, मोठी चर्चा, असे अनेक प्रश्न उगवलेले असतात त्यासाठी यामध्ये भेट देणं. सहल, दर 4-5 वर्षातून एकदा तरी निवासस्थानी किंवा सहलीसाठी गेलं पाहिजे. वैद्यकीय तपासणी, डॉक्टर पालकांकडून सहकार्य घेऊन विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली पाहिजे. आपल्या शाळेतही वैद्यकीय तपासणी लहानपणी व्हायची बघा. ते इंजेक्शन एकदम बारीक असं इंजेक्शन घेऊन यायचे 1ली-2रीच्या मुलांना, 3री-4थीच्या मुलांना वर्षानुवर्षांनी ते देत राहायचे एका वर्गात बोलून. ठीक. पुढे आहे सामूहिक वाढदिवस. मग विद्यार्थ्यांचे वैयक्तिक वाढदिवस साजरे न करता वर्षातून 1 दिवस निवडून सगळ्यांचा सामूहिक वाढदिवस केला पाहिजे. कारण काय होतं, यावेळेस प्रत्येक जणांना वाढदिवस जो आहे तो शाळेच्याच वेळेला असं नाही. काहींचा मेमध्ये असतो, काहींचा एप्रिलमध्ये असतो, काहींचा जूनमध्ये असतो. ज्या वेळेला शाळेला सुट्टी असते त्यावेळेस काहींचा बड्डे असतो किंवा जे अपंग विद्यार्थी आहे एखादी अंध शाळांना भेटी देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला पाहिजे. पुढे आहे बालसभा. वर्षातून 8 बालसभा घेतल्या जातात. आपली अंगभूत कौशल्य त्यांना दाखवली गेली पाहिजे, सादर केली पाहिजे. एक उदाहरणार्थ भाषण, स्केटिंग, गाणी इत्यादी गोष्टी त्यामध्ये केल्या गेल्या पाहिजे. पुढे आहे स्नेहसंमेलन. 3 ते 4 जानेवारी दरम्यान स्नेहसंमेलन होते. शाळेच्या गणवेशातच नृत्य सादर करणं, कोणताही आर्थिक खर्च केला जात नाही, याला म्हणायचे स्नेहसंमेलन. क्रीडा स्पर्धा आयोजन. मग जानेवारी महिन्यात 2 दिवस कोणत्याही क्रीडा स्पर्धा घेतल्या जाव्या. मग धावणे, पळणे, वयोगटानुसार त्यांचे खेळ प्रकार जे आहे ते घेतले जावे. पुढे आहे सृजन आनंद निर्माण करणारी ही शाळा आहे. याच शाळेतून तेजस्विनी सावंत सारखी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीतील सुवर्णपदक संपादन करणारी रत्ने जे असतात ते तयार होत असतात. मग केवळ पोठार्थी, परीक्षाभिमुख न बनविता विद्यार्थ्याला ज्ञानार्थी बनवण्याचा प्रयत्न सृजन शाळा करत असते. मग त्यासाठी काही संस्था आहे ज्या प्रयोगशील असतात. कोणत्या असतात मग त्या, कम्युनिटी ॲड स्पॉन्सरशिप प्रोग्राम, ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चर रेन्युलर इन महाराष्ट्र, वनस्थळी, ग्रामीण विकास लोकसंख्या, श्री गुरुवयूरप्पन भवन समाज इत्यादी ज्या काय आहे त्या झोपडपट्टी भाग तेथील लोकांचे आरोग्य जे आहे ते प्रकल्प राबवत असतात किंवा NGOचे सहकार्य घेऊन या जे घटना आहे किंवा मुलांचे जे शिक्षण क्षेत्रातील सहभाग आहे त्यांची वाढवणूक करत असतात. राज्यात दक्षिण भागातील जे ग्रामीण लोक आहेत त्यांचा विकास साधणं, आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणं, बंधुभाव वाढणं, मानवतेसाठी निस्वार्थी सेवा करणं, त्यांना प्रेरणा देणं, लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करणं इत्यादी गोष्टी कोण करत असतं, NGO शैक्षणिक संस्था करत असतं. तर अशा प्रकारे आपला चौथा जो पॉईंट होता तो संपलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन मी सगळे एक्सप्लेन केलेले आहे व्यवस्थित, आणि जे मला इम्पॉर्टंट वाटले नाही किंवा विचारले गेलेले नाही आहे ते मी तुम्हाला स्वतः रीड करून घेण्यासाठी सुद्धा सांगितलेले आहे. तर पुढे त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे. वस्तुनिष्ठ, दीर्घोत्तरी, रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुटकी बरोबर प्रश्न जे काय आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. इम्पॉर्टंट मी सांगितलेले आहे आणि पेपरच्या आधी जवळपास 1 महिना तरी आधी मी तुम्हाला इम्पॉर्टन्स क्वेश्चन देणार आहे. त्यामुळे इतकं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. 5वा चॅप्टर आहे राहिलेला आहे आपला S2चा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. आपले 1000 सबस्क्रायबर जे आहे ते लवकरच कंप्लीट होतील अशा अपेक्षेने सांगते की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर मराठी चॅनलमध्ये तरी कमवणं खूप जास्त मोठी गोष्ट असते, कारण हिंदी चॅनल जे असतात ते ऑल ओव्हर चालतात. हिंदी म्हणा, इंग्लिश म्हणा, ते सगळीकडं चालणारे चॅनल आहे. सगळ्या देशात म्हणा, कंट्रीमध्ये म्हणा किंवा मग प्रत्येक राज्यात ते बघितले जाऊ शकतात.
परंतु मराठी आपलं एज्युकेशनचं असं चॅनल आहे जे फक्त महाराष्ट्रातली मुलं बघतील आणि महाराष्ट्रातलेच मुलं याला सबस्क्राईब करू शकतील, कारण त्याची लँग्वेज मराठी आहे. त्यामुळे तुमचा खूप 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 धन्यवाद, कारण तुम्ही इतका जास्त सपोर्ट केलेला आहे मला, आणि असाच सपोर्ट जो आहे तो कायम टिकवून ठेवला तर माझ्यामध्ये एक नवीन स्पिरिट जे आहे ते तयार होईल आणि मीही तुम्हाला काहीतरी प्रेझेंट करू शकते व्यवस्थितपणे, अशी अपेक्षा बाळगून सांगते की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.